प्रकाश तो प्रकाशकी, हे नवचे घे या चुकी, म्हणून जग आसकी वस्तू प्रभा. असंच आहे ना. प्रकाश तो प्रकाशकी, हे नवचे घे या चुकी. घे आणि या हे दोन करायचं ना. पाठभेद आहे का? याशी नवचे असं आहे त्या संहितेमध्ये. याशी नवचे हे याशी नवचे याशी न वचे असेल. याशी न ते पण होईल. याशी न वचेच्या ऐवजी न याशी न चुके घे चुके. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय अनंत गुणगण निधान पंढरीश परमपिता श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचं अध्यात्मविश्वातील एक अत्युच्च कोटीचं ग्रंथरत्न की ज्यामध्ये आपल्या स्वरूपस्थितीचा स्वयंप्रकाशत्वाने किंवा केवलत्वाने स्वतःसिद्धत्वाने अनुभूतीच्या रसातून परिप्लुत असणारे जे शब्दाचं माध्यम, त्या माध्यमाने अशब्द अश्रोत्र असं असणारं जे अतींद्रिय प्रातिभानुभूतीचं विषयत्व आत्मस्वरूपाला बहाल केलेलं आहे. आणि त्या ग्रंथाचा यथाशक्ती यथामती नित्यानंद ऐक्यदीपिका नावाचे श्री शिवकल्याणकृत जी टीका, त्या टीकेच्या आश्रयाने आपण अनुसंधान करीत असता आतापर्यंत श्लोकपंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येचे अयथार्थता, त्याचप्रमाणे सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि शब्दखंडन पाहिल्यानंतर आपण अज्ञान खंडन या प्रकरणाचा उपसंहारापर्यंत आलेलो आहे. आणि यामध्ये अज्ञानाची असिद्धी सांगितलेली आहे. तर आत्तापर्यंत केलेल्या चिंतनावरून अज्ञान नावाचा शब्द ज्ञानोबरायांना सहनसुद्धा होत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही, केवळ ज्ञानमात्र भरीव ठोस सबराभरीत ओतप्रोत असं केवळ चिन्मात्र आत्मतत्वच आहे असं माऊलींनी वारंवार या ठिकाणी सांगितलेले आहे, आपली अनुभूती सांगितलेली आहे. तर त्यामध्ये आता माऊली सांगतात प्रकाश तो प्रकाशकी, याशी नवचे घे चुकी किंवा हे नवचे घे या चुकी. असं घे आणि या हे दोन पदच्छेद करून पाहायचं. माऊली म्हणतात की जो स्वयंप्रकाश आहे तो स्वयंप्रकाशच आहे. प्रकाश तो प्रकाशच आहे. प्रकाश कधी अंधकार होऊ शकत नाही. प्रकाश हा प्रकाशच आहे. आणि हे नवचे ते त्याचं स्वरूप असल्यामुळं त्या ठिकाणी प्रकाश स्वरूप हे त्या प्रकाशाला सोडून कधी राहत नाही. याशी नवचे आणि याशी चुकी न घे, याच्या ठिकाणी तो कधी चुकत नाही. म्हणजे प्रकाश स्वरूपाला सोडून तो कधी विद्यमान नसतोच. असं हे घे म्हणजे हे याचं तू ग्रहण कर, हे तू चांगलं समजून घे, असं समज यथार्थ रीतीनं हे बुद्धीवर आरूढ कर म्हणवणी. मग आता एवढं विचार केल्यानंतर मग जग काय आहे, जग काय आहे? तर जगाचं कारण अज्ञान. जगाच्या ज्ञानाला कारण कोण आहे तर अज्ञान आहे.
म्हणून अज्ञान मानलं पाहिजे, अशा प्रकारचं जी तुझी चुकीची धारणा आहे त्या धारणेचा तू त्याग कर. याचा वरचा अर्थ असा आहे की हे नवचे हे जात नाही, तर या न हा शब्द जो आहे ना, देहली दीप न्यायाने दोन्हीकडे लावायचा. याशी चुकी न घे, हे कधी चुकू नको, हे कधी तू चुकू नकोस. म्हणजे ह्या गोष्टीला कधी फाटा देऊ नकोस. प्रकाश तो प्रकाशच आहे, मी स्वयंप्रकाश आत्माच आहे आणि माझ्या स्वरूपातून मला कधीही बाहेर पडता येत नाही. आणि मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्याहून अन्य कोणता पदार्थच नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. हे तू अंतःकरणामध्ये चांगल्या रीतीनं बांधून घे. आणि ह्या जगाचा विचार करत असताना हे जग अज्ञानाचं कार्य आहे किंवा जगत ज्ञानाला कारण अज्ञान आहे, अशा धारणा करण्यापेक्षा म्हणून जग असं की वस्तुप्रभा, केवळ वस्तुप्रभा म्हणजे प्रभा. जग म्हणजे काय आहे, तर ही वस्तूची प्रभा आहे. वस्तूची प्रभा म्हणजे वस्तूच जगत रूपाने दिसते, तर त्याला म्हणतात की ती प्रभा आणि वस्तू दोन नाही. जी प्रभा आहे तीच वस्तू आहे आणि वस्तू आहे तीच प्रभा आहे, असं कर्मधारय समासाने तो पहा का जग हे असं की वस्तुप्रभा. म्हणून शब्दाचा अर्थ आत्तापर्यंत केलेल्या स्पष्टीकरणावरून असं स्पष्ट झालं का जग हे केवळ वस्तुप्रभाच आहे. जसं सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाहीच आहे, सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही आणि सूर्याचा प्रकाशक आहे आणि प्रकाश्य आहे, त्याला दुसऱ्या कोणाचं साह्य लागत नाही. तसं जगामध्ये केवळ चैतन्यच आहे, त्याला अज्ञानाचं साह्य लागत नाही. म्हणून जग हे असं की वस्तू प्रभा. आता बरेचसे विद्यापीठ स्तरावरचे किंवा जे लोक थोडा उत्तान विचार करणारे त्यांनी जग हे असं की वस्तू प्रभा म्हणून माऊलींनी शंकराचार्यांपेक्षा एक वेगळंच तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि जग ही वस्तूची प्रभा, ते वस्तुप्रभा म्हणताना वस्तूची प्रभा असं षष्टी तत्पुरुष असतात, तर तेच सुद्धा याच्यामध्ये तात्पर्य नाही, त्याचं तात्पर्य नाही. इथं कर्मधारय समास करायचा, षष्टी तत्पुरुष समास करायचा नाही. त्यामुळे जे लोक खंडन करतात ह्याच वळ्यांना घेऊन उघडिली कवाडे प्रकाशाची, ते बिचारे काही का करेनात, पण आपल्याला याचं यथार्थ अवगम किंवा धारणा किंवा बुद्धीचा निश्चय स्थिर स्वरूपाचा असला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला वस्तू जशी ज्ञानोबारायांनी दाखवली तीच वस्तू आपल्याला दिसली पाहिजे, आहे की नाही. टीका. वस्तू चिन्मात्र स्वरूप याशी कदा न घडे लोप, जगाचाही आरोप झाला असता. ही आत्मवस्तू चिन्मात्र आहे आणि त्या चिन्मात्र वस्तूचा कधीच लोप घडत नाही. आणि जरी जगाचा आरोप झाला तरी चिन्मात्र वस्तूचा लोप घडत नाही. नाही द्रष्टो द्रष्टे विपरिलोप विद्यते अविनाशित्वात, हे जे उपनिषद प्रमाण आहे त्याप्रमाणेच वस्तुस्थिती आहे. तया प्रकाशाची उजरी जग हे जगत्वाते धरी, वस्तू लोपती तरी जगदा भासकायचा. आता या प्रकाशाचा प्रकाश कसा आहे, या स्वयंप्रकाश आत्म्याचा स्वयंप्रकाशत्व कसं आहे, तर जरी त्या आत्मप्रकाशाने जगाच्या ठिकाणी जगत्व तुम्हाला दिसलं तरीसुद्धा, कितीही जरी जगत दिसलं तरी वस्तूचा लोप होत नाही. आणि जर वस्तूचा लोप होतो, ज्या वेळेला जगताची प्रतीती येते त्यावेळेला आत्मप्रतीती नसते, असं जर मानलं तर प्रतितीरूप आत्मा नसताना जगताची प्रतीती येईलच कशी. जगदा भासकायचा, तर जगताची ज्या अर्थी जगताची प्रतीती येते त्या अर्थी प्रतितीरूप आत्मा जो का त्यो आहेच. म्हणून तो प्रकाशक पाही, याशी सर्वथा अन्यता नाही. आता जगदाभास जो काही तो वस्तू प्रभा मात्र. आता ते म्हणतात म्हणून तो जो प्रकाश आहे, प्रकाशक आणि प्रकाश हे दोन्ही कोणी, प्रकाशही तोच आहे आणि प्रकाशकही तोच आहे, किंवा प्रकाशही तोच आहे आणि प्रकाशकही तोच आहे. हे कोणत्या अर्थाने, तो स्वयंप्रकाश आहे या अर्थाने. तिथं प्रकाश आणि प्रकाशक हे दोन भिन्न पदार्थ मानून नाही, त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. म्हणून आम्ही त्याला म्हणतो तो प्रकाशही तोच आहे आणि प्रकाशकही तोच आहे. किंवा जो प्रकाश आहे तो प्रकाशही तोच आहे, सूर्याचा प्रकाश असं म्हणताना त्यांनी सांगितलं की प्रकाश आणि सूर्य ह्या दोन वस्तू नाही, म्हणून प्रकाशही तोच आहे. आणि जर त्या प्रकाशाला दाखवणारा कोण आहे, प्रकाशक तोच आहे. त्याच्या प्रकाशकही तोच झाला आणि प्रकाश सुद्धा तोच झाला. म्हणजे प्रकाश आणि प्रकाशक ह्या दोन वस्तू नाही. तसं जग आणि आत्मा ह्या दोन वस्तू नाहीत. तर म्हणतात या, आणि हे जे म्हणतो आम्ही याशी सर्वथा अन्यथा नाही, कोणत्याही प्रकाराने याच्यात अन्यथा नाही, अन्य प्रकार नाही. प्रकाश आणि प्रकाशक दोन्ही
एकच आहेत, यामध्ये कोणताही अन्य प्रकार नाही. आता जगदाभास जो काही, पण मग आम्हाला ह्या जगताचा भास होतो काही नाही, ते वस्तुप्रभा मात्र. जगताचा आभास म्हणजे केवळ वस्तूची काय आहे, प्रभा आहे. वस्तूची प्रभा म्हणजे प्रभारूप वस्तूच जगदरूपाने भासत आहे. दुसरं त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये ती जगत नावाची स्वतंत्र वस्तू म्हणून कोणी सापडत नाही. त्याच्यामध्ये पाहिलं तर तिच्या रेणूमध्ये, जगताच्या कणाकणामध्ये फक्त चिन्मात्र तत्वच आहे. म्हणजे याचा अर्थ चिन्मात्र तत्वच आहे, त्याचं नाव जगत असं आलेलं आहे. जगत म्हणून वेगळा पदार्थ निर्माण झाला नाही आणि त्याला कारण म्हणून अज्ञान मानण्याची गरज नाही. आणि अज्ञान हे त्या जगाला कारण आहे. किंवा जगताचं ज्ञानसुद्धा अज्ञानामुळं होतं. कारण जगताचं ज्ञान जर व्हायचं असेल तर ती वस्तू, जगताचं ज्ञान करून घेणारी वस्तू चिन्मात्र लागेल का, जडाला जडाचं ज्ञान होईल. आणि अज्ञान पण जड आहे, म्हणून अज्ञान हे जगताच्या ज्ञानाला कारण मानण्याचं कारण नाही. जगताचं ज्ञान म्हणलं की ज्ञान मात्र चैतन्यच त्या ठिकाणी सिद्ध होतं, आहे की नाही. साधं मी नसलो तर जगत नावाचा पदार्थ नाही, मी असलो तर जगत नावाचा पदार्थ आहे. मला ज्ञान झालं त्याच काळात आहे, मला ज्ञान नाही तेव्हा जगतही नाही. अशा प्रकारचं दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे किंवा ही दररोज मनुष्याने बारीक विचार केला तर अनुभवाची गोष्ट आहे. एवं भाष्य भाषक प्रवाही वस्तुवी न दुजे नाही, ऐशेची वचन काही पुढेही बोले. त्यामुळे जो काय आपल्याला व्यवहार घडतो, एक भाष्य आहे आणि एक भाषक आहे, त्या भाष्य भाषकाचा प्रवाह म्हणजे व्यवहार, त्या व्यवहारामध्ये वस्तू वाचून दुसरं दिसत नाही. प्रकाशकही तोच आहे आणि प्रकाशही तोच आहे. अशाच प्रकारचं त्या जगताचा विचार करताना जगताच्यामध्ये जरी भाष्यभाषक असा व्यवहार दिसत असला, पण भाष्यभाषक दोन्हीही वस्तू वाचून दुसरं कोणी आहे असं काही आपल्या हाताला येत नाही किंवा विचाराला येत नाही. आणि हीच गोष्ट जी आहे ती आम्ही पुढेही पण तुम्हाला सांगतो, म्हणजे अजूनही त्याचा विचार. आता पुढं जे सांगतो आम्ही ते तुम्हाला श्रुतीप्रमाणाने सांगतो. 290 क्रमांकाची ओळी. विभाती यस्य भाषा सर्वमिदम हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकरू देती. आता सांगतात विभाती यस्य भाषा, ज्याच्या भाषाने, ज्याच्या प्रकाशाने हे संपूर्ण प्रकाशमान होतं. सर्वम इदम यस्य भाषा विभाती, ही श्रुती वचन दिलं की ज्याच्या प्रकाशाने हे सर्व प्रकाशित होतं. असा श्रुती काय वायसा ढेकरू. अज्ञानाच्या कारणाने, अज्ञान कारणापासून हे जगत होतं किंवा अज्ञान कारणाचाच सत्वगुणाचा परिणाम म्हणून जगज्ञान होतं. असं जे प्रक्रियेने आतापर्यंत तुम्ही सांगत होता, तर असं श्रुतीचं तात्पर्य नाही. ते अध्यारोपाच्या भाषेत आम्ही बोललेलं आहे किंवा ऋषीमुनींनी अध्यारोपाच्या भाषेत असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी हे जे अज्ञान आहे ते अज्ञान त्रिगुणात्मक आहे. ज्ञानामध्ये सत्वगुण ज्ञान होतं असं जे सांगितलेलं आहे हे श्रुतीचं तात्पर्य नाही. तसं श्रुतीनं खरा ढेकर दिलेला आहे तो कोणता दिलेला आहे, तर की यस्य भाषा, ज्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित होतं. म्हणजे प्रकाशमान स्वयंप्रकाश चैतन्य श्रुतीनं सांगितलेलं आहे. अज्ञान सांगण्यात तात्पर्य नाही, आहे की नाही. त्यामुळे श्रुती काय वायसा ढेकर देते. श्रुतीनं काय उगीच ढेकर दिलेलं आहे का, खोटा आहे का श्रुतीचा ढेकर. म्हणजे याचा अर्थ केवळ सर्व चिन्मात्र आहे हे जाणण्यातच परमपुरुषार्थाची सिद्धी आहे. अज्ञानाची सिद्धी करण्यामध्ये पुरुषार्थ सिद्धी नाही, कोणतंही प्रयोजन प्राप्त होणार नाही. ते युक्तीला पण विरुद्ध आहे आणि श्रुतीला पण विरुद्ध आहे. आणि श्रुती कोणती, तर यस्य भाषा सर्व विभाती हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकर देती असं सांगितलं. आता यावरची टीका वाचू ना. टीका. आगा प्रकाश्य प्रकाशत्वे करून वस्तूची वस्तूशी जाण, आपण येथे नाथिले अज्ञान कारण मानावे. तर ते म्हणतात जर आपण पाहिलं प्रकाश्य आणि प्रकाशत्व हे दोन्ही कोणाला आहे, वस्तूलाच आहे. प्रकाश कोणाचा होतो, वस्तूचा. आणि प्रकाशन कोण करते, वस्तू. म्हणजेच अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, असंच या स्वयंप्रकाश आत्म्याचं स्वरूप या ठिकाणी सिद्ध होतं. मग नाथिले अज्ञान कारण मानावे. आणि मग यावेळेला तुम्हाला एक तरीचा असा आक्षेपार्थ करता येईल, पण पुढं आलेले म्हणून तिथं नाथिले म्हणजे नसलेलं अज्ञान हे कारण म्हणायचं. प्रकाश्य प्रकाशत्व करून जगताच्या ज्ञानाला कारण कोण आहे, अज्ञान आहे. बरं आपल्याला किती हे झालेली आपल्या त्याला काय म्हणतो, आपल्या अंगात किती भिनलेले आहे की हे बरोबर आहे. ज्यावेळेस जगताचं ज्ञान होतं तेव्हा अज्ञाना वाचून होऊ शकत
नाही. म्हणजे अर्थात जगत हा अर्थसुद्धा अज्ञानापासून उत्पन्न होतो आणि जगताचं ज्ञान हे सुद्धा काय होतं, अर्थाध्यास म्हणजे ज्ञानाध्याससुद्धा कशामुळं होतं, अज्ञानामुळं होतं. कारण आपण कायमची गृहीत धरलेली प्रक्रिया आहे की अधिष्ठानाचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान जर असेल तरच आपल्याला काय होतं की आद्यस्थ पदार्थ भासतो आणि आद्यस्थ पदार्थ उत्पन्न होतो. भासतो म्हणजे कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय त्याला ज्ञानाचं विषयत्व येत नाही, किंबहुना तो उत्पन्न होऊनच आपल्याला भासतो. असे आपण तो पदार्थ अगोदर असो किंवा नंतर असो तो पदार्थ मिथ्या असतो, परंतु तो त्या ठिकाणी उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही असं आपण सांगतो, आहे की नाही. मग आता कसं काय अज्ञानापासून जगत कसं उत्पन्न झालं, आपण सरळ सांगतो अध्यस्त जग ना, तरीसुद्धा ते अध्यस्त जग कसं उत्पन्न, कोणापासून उत्पन्न होईल, अज्ञानापासून. कारण जगत जर असज्जड दुःखरूप आहे तर त्याचं कारणही असज्जड दुःखरूप असलं पाहिजे, हे पण बरोबर आहे की नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असं जगताचं स्वरूप अज्ञानापासून सिद्ध होतं, अज्ञानाचा परिणाम म्हणून, किंवा अज्ञान हे परिणामी उपादान कारण म्हणून आपल्याला सांगता पण येतं. आणि त्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे असं आपण सांगतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, बरोबर ना. आणि त्या अज्ञानाच्या तमोगुणाचं कार्य हे आद्यस्थ पदार्थ आहेत आणि सत्वगुणाचं कार्य हे त्या पदार्थांचं ज्ञान आहे असं आपण म्हणतो. ही प्रक्रिया आपण कायम घोकत आलो, किंबहुना आपल्या चिंतनाचा विषय असाच असतो, आहे की नाही. नंतर आपण जाता जाता हळूहळू काय म्हणतो की हे जे सामान्य ज्ञान आहे ना ते उलट ह्या अध्यासाला पोषक आहे असं म्हणतो, आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान हे जे आहे ते अध्यासाला पोषक आहे. विशेष स्वरूपाचं अज्ञान हे अध्यासाला पोषक आहे आणि अधिष्ठानाचं सामान्य रूपाने ज्ञान हे अध्यासाला पोषक आहे असं मानलेलं आहे आपण, ठीक आहे ना. आणि असं म्हणून आपण काय आत्तापर्यंत चिंतन करत आलो. त्यामुळे ते जे संस्कार आहे ते संस्कार लवकर पुसट होत नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांना त्यासाठी ह्या प्रकरणामध्ये खूप मोठं विषय, जवळजवळ 2200 ओव्या, 2160 ओव्या याच्यावर लिहावे लागले. आत्तापर्यंत जवळजवळ 2100 ओव्या आपल्या या संबंधाने झाल्या. आणि त्यामुळं काय म्हणतात, नसलेलंच अज्ञान हे कारण मानावं. वास्तविक आहे, प्रकाश रूपाने वस्तूच्या ठिकाणी आहे, तरीसुद्धा आपण जगताच्या ज्ञानाबाबत अज्ञानच कारण आहे असं आपण जर मानावं. आम्ही काय म्हणतो ते अज्ञान आहे असं म्हणत नाही, आम्ही म्हणतो ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं अज्ञान आहे, असं आम्ही त्याचं स्वरूप मानले. आम्ही काही ते सत्य मानले असं नाही. परंतु हे सुद्धा म्हणणं बरोबर आहे का, हे सुद्धा म्हणणं बरोबर नाही. माऊली म्हणतात तरी वस्तू भाषे हे भाषे म्हणून वस्तूची अवघे असे. त्या ठिकाणी अज्ञानाला सुद्धा जर अधिष्ठान नसेल तर स्वतंत्र अज्ञानाचा परिणाम हे जगत तरी होईल का, आणि जगताचा ज्ञान तरी होतंय का, होत नाही. मग खरं त्याचं मूळ कोण आहे, मूलभूत कारण आहे अधिष्ठान, चिन्मात्र अधिष्ठानच आहे, दुसरं नाही. म्हणून वस्तू भाषे हे भाषे, जे तुम्हाला दृश्य पदार्थ भासतात, जगत भासतं, ते मूळ वस्तू बहारूप वस्तू आहे म्हणून हे भासतं, आहे की नाही. म्हणून वस्तू हे अवघे असे. म्हणून हे जे दृश्य आहे ते जिच्या भासण्याने, म्हणजे जिथं सत्ता आणि स्फुरण घेऊन त्या पदार्थाच्या ठिकाणी तुम्हाला सत्ता आणि स्फुरणाची प्रतीती येते, ते पदार्थ अज्ञान कार्य म्हणणं ही बुद्धिमानी आहे का अधिष्ठानाचंच कार्य हे म्हणणं बुद्धिमानी आहे की नाही. अधिष्ठानाचं कार्य म्हणजे तुमच्या म्हणण्याच्या सापेक्ष खरं ते अधिष्ठान रूपच आहे, प्रकाश रूपच आहे हेच म्हणणं सर्वपेक्षा जास्त उचित आहे असं. तरी वस्तू भाषे हे भाषे म्हणून वस्तूच हे अवघे असे. वस्तूचं भासली तरी हे भासतं, याचा अर्थ यांचा भास म्हणजे कोणाचा भास आहे, वस्तूचाच भास आहे. आणि श्रुती बोलती आयशे ते व्यर्थची काही, श्रुती हेच सांगतात ते काही व्यर्थ आहे का. आता या ठिकाणी श्रुती सांगतात न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम न इमाय विद्युता भाती कुतो अयम अग्निही तम एव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वम विभाती इति. आता सांगतात सूर्य हा त्याचं प्रकाशन करत नाही, बरोबर ना. आत्मस्वरूपाचं प्रकाशन करणारा ते स्वयंप्रकाश आहे, सूर्यसुद्धा त्याचं प्रकाशन करत नाही. चंद्र, तारका किंवा विद्युत हे त्या आत्मतत्वाचं प्रकाशन करत नाही. कुतो अयम अयम अग्नी कुतः, मग हा अग्नी त्याचं प्रकाशन करील का, त्याचं प्रकाशन करणार नाही. तम एव भांतम अनुभाती सर्वम, या ठिकाणी त्यांनी सांगितलं सूर्य म्हणजे अधिष्ठात्री असणारी देवता,
कशाची? नेत्रेंद्रियाची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. चंद्रमा मनाची अधिष्ठात्री देवता आहे, बरोबर ना. ह्या जर त्या आत्मतत्वाचं प्रकाशन करत नाही, बरोबर ना, त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता जर आत्मतत्वाचं प्रकाशन करण्याला असमर्थ आहेत, तर ती इंद्रिय, जड असणारी इंद्रिय ती त्याचं प्रकाशन करतील का? नाही करणार. मग तमेव भांतमानुभाती सर्व, त्या याच्या भासाने त्या सर्व भासमान होतात. मग सर्व यश तस्य भासा सर्व मे भाती, त्याच्या प्रकाशाने ते सर्व प्रकाशित होतात. अशा प्रकारची ही श्रुती आहे. आगा स्वप्रकाश रूप जाण तेथ दुसरा प्रकाशक कोण? सूर्य आदी करून हा तिथीचा भासो. स्वयंप्रकाश रूप जो पदार्थ आहे त्याचा दुसरा कोण प्रकाशक आहे? कोणीच प्रकाशक नाही. उलट जे सूर्य आदी जे भौतिक प्रकाश रूप पदार्थ आहे हा त्या आत्मस्वरूपाचाच भास आहे किंवा आत्म्याच्या भासानेच ते भासमान होणारे आहेत. इदम शब्दे करून हे जे भासमान हे भासली शेजान आपण वस्तू. आता इदम शब्दाच्या द्वारा जे जे भासतं, म्हणजे इदम शब्दाच्या प्रतीतीचं, बरोबर ना, इदम शब्दाच्या प्रतीतीचं जे जे विषय होतं ते सर्वच्या सर्व आपण असणारे आत्मवस्तूच भासते. इदम पदाला विषय होणारे सर्व पदार्थ हे आत्मा रूपानेच भासत असतात, म्हणजे आत्माच त्यांच्या रूपाने भासत असतो. आणि वस्तू भाषेची करून हे भासलेची जाण एवं भाष्य भाषकानं असे ना येथे. वस्तू भाषेच्या निमित्ताने कोण भासलेले आहे? हाच भासलेला आहे. याचा अर्थ भाष्य हाच आहे आणि भासक पण हाच आहे. कारण वस्तू ज्या भासतात आपल्याला, त्या भासणाऱ्या वस्तूच्या रूपाने कोण आहे? भासकच भासलेला आहे. म्हणजे भाष्यही तोच आहे आणि भासकही तोच आहे. दुसरा कोणी भाष्य आणि भासक म्हणून त्या ठिकाणी अन्य पदार्थ नाही. एवं सकळ प्रकाशाचा प्रकाशो आत्मा तो स्वप्रकाशो तोच हा जगदाभासो निश्चित जाण. अशा प्रकारे सगळ्या प्रकाशाचा प्रकाश तो कोण आहे? स्वयंप्रकाश आत्मा हा सर्व प्रकाशाचा मूलभूत प्रकाश आहे. आणि त्या सर्व प्रकाशाचा प्रकाशक जो आहे तर ते जे प्रकाश्य पदार्थ आहेत म्हणजे तो हा जगदाभासो. मग हा जगदाभासो कोण आहे? तोच हा जगदाभासू निश्चित जाण. तो आत्मवस्तूचा प्रकाश म्हणजेच हा जगताचा आभास आहे. जगताच्या आभासामध्ये वस्तूचा भासमान वस्तू आपलं काय भासरूप, बरोबर ना, भासरूप वस्तू सोडून त्या भाष्य पदार्थामध्ये दुसरं काय आहे? म्हणून या ठिकाणी त्या वस्तूसुद्धा कोण आहेत? प्रकाश स्वरूप आत्माच आहे. सर्वम यद अयम आत्मा. म्हणाल जग हे जड भान वस्तू स्वतः प्रकाशघन तरी त्याची हे जग जाण कैशेनी घडते. आता इथं अभिप्रेत्य परिहार देतात. तुम्ही कदाचित अशी शंका घ्याल आणि त्या शंका अशी घ्याल का जग हे जड भान, जगाचं जड रूपाने भान होतं. कारण जग स्वतःचं प्रकाशन स्वतः करत नाही आणि अन्याचंही प्रकाशन होत नाही. म्हणून जग कसं आहे? जड आहे असं तुम्हाला ज्ञान आहे. वस्तू स्वतः प्रकाशघन आणि वस्तू कशी आहे? प्रकाशरूप आहे. आत्मवस्तू ही प्रकाश स्वरूप आहे आणि जग हे जड आहे. तरी त्याची हे जग जाणं कैसे निघडते. मग तुम्ही तर म्हणता की हे जग म्हणजे जग हे असं की वस्तू प्रभा. जग ही वस्तूची प्रभा कशी होऊ शकेल? जग जड आहे आणि आत्मा चिद्रूप आहे आणि त्या दोन वस्तू परस्पर विरोधी आहे आणि ते जग धडधडीत जड असताना ते प्रकाशरूप आहे असं तुम्ही कसं म्हणता? अशी शंका येईल की नाही? तेच जग हे जाणं कैसे निघडते. ते स्वयंप्रकाश आत्मतत्वच जग आहे असं तुम्ही कसं म्हणता धडधडीत ते जड असताना? जग हे आगमापायी वस्तुशी तव खंडन नाही असो बहुता अभिप्रायी अघटित दिसते. आता आहे ना, ह्या प्रकरणाचा उपसंहार होते तेव्हा उपसंहारातला पुन्हा एकदा ते चांगल्या प्रकाराने स्तुनानिखनन न्यायाने या ठिकाणी आपल्याला सिद्धांतात ह्या अज्ञानाचं खंडन करतात. तर ते सांगतात जग हे आगमापायी. जग हे आगमापायी आहे. जग हे येणार उत्पन्न आणि उत्पत्ती नाशाने युक्त आहे. वस्तूशी तर खंडन नाही आणि वस्तू कधी उत्पन्नही झाली नाही आणि नाशही नाही. अशी अविनाशी अखंड वस्तू आहे. तिला देशकाळाचा परिच्छेद नाही वस्तू आहे. आणि जग कसं आहे? देशकाल वस्तू परिच्छेदाने युक्त आहे. असो हे असू द्या म्हणतात. बहुता अभिप्राय अघटित दिसते. आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्ती केल्या. त्या अनेक प्रकारच्या युक्तींनी जड असणारं जग हे परमात्मरूप होऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं. तरी जगाचा आरोप
ते नामरूपाचे पडप त्या नामरूपाशी विक्षेप दिसतच असे. तर ते म्हणतात तरी जगाचा आरोप, जग नावाची वस्तू नाही, ह्या जगाचा काय केलेला आहे आरोप आहे. आणि नामरूपाचे पडप, जगाचा आरोप म्हणजे काय, जग जग म्हणजे काय, नाम आणि रूप, याला जग असं म्हणतात. मग या ठिकाणी जगाचा जो आरोप आहे ना, तर ती नामरूपाची परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असणारी शोभा आहे. जगाचा आरोप केल्याने बिघडत नाही. त्या ठिकाणी नामरूपात्मक जगत ही काय आहे, त्या परमात्म्याची शोभा आहे. पडप म्हणजे शोभा किंवा आवड, त्या परमात्म्याची आवड आहे. त्याला एकोहम बहुश्याम प्रजा आहे, त्याला एकत्वाने अनेकत्वाला व्हावं वाटणं ही त्या परमात्म्याचीच काय आहे शोभा. ही काय अज्ञानाची शोभा नाही, ही शोभा कोणाची आहे, परमात्म्याची शोभा आहे. त्या नामरूपाशी विक्षेप दिसत असे. आणि त्या नामरूपासहित म्हणजे नामरूपासहित त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विक्षेप आहे, म्हणजे कार्यरूपता आहे असं आपल्याला दिसून येतं. नामरूपात्मक कार्य ह्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे असं आपल्याला दिसून येतं. परंतु ते म्हणतात तरी आरोप विक्षेपाची खुणा, म्हणजे अध्यारोप, पहिल्यांदा त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा आरोप करायचा. त्या आरोपाचं कार्य बरोबर ना, अज्ञानाचं कार्य म्हणजे कोणी विक्षेप आहे बरोबर. आणि त्या विक्षेपाचं स्वरूप काय आहे, नामरूपात्मक आहे. असा ह्या नामरूप तरी आरोप विक्षेपाची खुणा, आरोपाच्या आणि विक्षेपाची खूण म्हणजे संकेत करायचे कुठं, स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी किंवा नामरूपाची या कल्पना. म्हणजे खरं तर काय, ह्या वस्तूच्या ठिकाणी नसताना नामरूपाच्या अज्ञान आणि अज्ञान कार्य बरोबर ना, ह्या केलेल्या काय आहेत, फक्त नामरूपात्मक केलेल्या ह्या कल्पना आहेत. आणि ह्या कल्पना ज्या आहेत तर त्या कल्पना हा वस्तूचा खेळ जाणा विलासत असते. हा त्या वस्तूची क्रीडा आहे, आत्मवस्तूची ही काय आहे क्रीडा आहे. म्हणजे किती जरी नामरूपाचा कल्पना तुमच्या वाढल्या, अज्ञान आणि अज्ञान कार्य विक्षेप हा किती जरी वाढला तर वाढला म्हणजे काय, आत्मस्वरूपाला त्यांनी आत्मस्वरूपाला आवरण केले का, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाला विकारी केलंय का, काहीच केलेलं नाही. म्हणून काय म्हणायचं, बरं आत्मरूपावाचून झालंय का, मग ज्या आत्मरूपावाचून झालं नाही त्याच आत्मरूपाचा हा खेळ आहे असं म्हणणं चांगलं आहे. काही अज्ञानाची खेळ आहे, काही अज्ञानाची शोभा आहे, काही अज्ञानाचं कार्य आहे असं म्हणणं चांगलं आहे का, हा त्या आत्मराजाचा हा खेळ आहे, हा आत्मराजाची ही क्रीडा आहे असं म्हटलं म्हणतो. म्हणून आम्ही म्हणतो वस्तूचा खेळ जाणा विलासित, आत्मवस्तूचा खेळ किंवा क्रीडेचा क्रीडात्मक असा हा विलास आहे. असो जिथूनही हे भाष्य अवघे तेची भोवनी जरी पाहावे तरी नामरूप अवघे विरोणी जाईल. तुम्हाला त्या नामरूपाची मोठी चिंता पडते आणि त्यासाठी अज्ञान मानावं लागतं. आम्ही म्हणतो नामरूप हा अज्ञानाचा खेळ आहे, परंतु हा खेळ म्हणजे किती त्या आत्मस्वरूपाला यत्किंचित सुद्धा बाधा आणत नाही. त्याच्या आनंदामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या सत्तेमध्ये, त्याच्या कैवल्य भावामध्ये कोणत्याच प्रकारची उणीव हा जगदरूपी खेळ करत नाही. नामरूपात्मक जगत त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं द्वैत निर्माण करू शकत नाही, त्याला परिच्छेद करू शकत नाही, त्याला आवरण करू शकत नाही, विक्षेप करू शकत नाही. आता तुम्ही काल जसं त्यांनी सांगितलं ना, सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहे आणि त्याच्या प्रकाशाच्या सिद्धीसाठी काय म्हणे, अंधाराच्या सापेक्ष प्रकाशाची सिद्धी होती. जर त्या सूर्याने पाहिलं की अंधार शोधायचा तर अंधार कुठं राखतो का, सूर्यात जाऊन पहा बरं, सूर्याच्या ठिकाणी तुम्हाला अंधाराची सिद्धी होणार नाही का प्रकाशाची पण सिद्धी होणार नाही. अंधार सापेक्ष प्रकाशाचं सुद्धा वाच्यत्व त्याच्या ठिकाणी राहणार नाही. तसं या नामरूपाच्या खुणा तुम्ही ते म्हणतात आता चैतन्यात बसून पहा बरं, म्हणजे तुम्ही चैतन्य स्वरूप जे आहे ते तुमचं स्वरूप आहे ना. मग ते म्हणतात असो जिथून हे भाष्य आगवे, ज्याच्यापासून हे सगळं भासतंय ना, हे जगताचा विक्षेप नामरूप त्याचं कारण अज्ञान, हा सगळा भास जिथं होतो तेची होऊनी जरी पाहावे, तिथं राहून नाही पाहायचं, तेच व्हायचं. आणि तिथून जर आपण पाहायला लागलो तरी नामरूप विरून जाईल. नामरूप सगळं विरून जातं. नामरूप समोर तरी येतं का, सूर्याच्या पुढे अंधार कधी येतो का, बरं अंधार नाही आला समोर त्याच्यापेक्षा त्या सूर्याच्या सूर्यप्रकाशकत्वाची सिद्धी होत नाही काय, का त्याच्या ठिकाणी स्वतःसिद्धताच आहे. त्याप्रमाणे तुम्ही हे सगळं पाहायचं झालं ना, तुम्ही किती आरोप करा पण आरोप कुठं जाऊन पहा, अधिष्ठानात बसून पहा, अधिष्ठान रूप होऊन पहा. खरं काय, तुम्ही अधिष्ठान होऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल की नामरूप हे काय, याला कोण कारण मानलं पाहिजे, याला अज्ञानही कारण मानलं नाही पाहिजे आणि याला अधिष्ठान पण कारण मानलं नाही पाहिजे, कारण अधिष्ठानात बसल्यावर हे सापडतच नाही.
आहे की नाही. अधिष्ठानात बसल्यावर अधिष्ठानाचं स्वयंप्रकाशत्व सुद्धा विषय होत नाही. बरं ना. हा अधिष्ठान झाल्यावर अधिष्ठानात तुम्हाला त्याचं स्वयंप्रकाशत्व सुद्धा दिसत नाही, कारण त्याला परप्रकाश असा परच पदार्थ नाही. बरोबर ना. आणि स्वयं स्वतः विषय होत नाही, तर त्याच्या स्वयंप्रकाशत्वाची तरी सिद्धी करण्याची गरज आहे का तिथं? नाही. नामरूप आगवे विरोनिज आहे, याला म्हणतात हे अनुभूतीचं ज्ञान. ह्या अनुभूती घ्यायला एकदम जवळचा मार्ग सांगितला. तुम्ही अधिष्ठान रूप व्हा, म्हणजे अधिष्ठान रूप व्हा म्हणजे अधिष्ठान रूप होऊन मग तिथून पहा बरं. ज्या नामरूपाचा तुम्ही एवढा भेदरा घेतलाय ते अधिष्ठानात कधी आहे का, कधी होतं का, कधी असणं शक्य आहे का, आता आहे का? तिन्ही कालात त्याची सिद्धीच होत नाही. आणि मग कशाला उगीच ह्या नामरूपाचा एवढा मोठी भीती तुम्ही धारण करता आणि त्याचे एवढे मोठी तुम्हाला भीत ठेवून त्याचा कार्यकारण भावाचा विचार करता, आहे की नाही, असं सांगतात. आता मग प्रकाश्य आणि प्रकाशक हा अध्यास तुटवणी वस्तू एक, या लागी जग सकळीक सत्स्वरूप. ह्यामध्ये जर कोणी म्हणेल का ह्याची प्रक्रिया मानलीच नाही, कोणती वेदांताची प्रक्रिया कोणत्याच मानल्या नाही, म्हणजे विवर्तवादाची प्रक्रिया अध्यासवाद मानला नाही, तर अध्यासवाद मानला नाही असं म्हणताच येत नाही ह्या टीकाकारांनी. कारण इथं सरळ शब्द आहे. मग प्रकाश्य आणि प्रकाशक, एक प्रकाश्य आहे आणि प्रकाशक आहे. हा अध्यास तुटवणी वस्तू एक. इथं प्रकाश्य प्रकाशक भावाला प्रकाश्य म्हणून दुसरी वस्तूच नाही, तर प्रकाश्य प्रकाशक भाव सुद्धा तिथं आहे का? नाही. आणि हा जो इथं काय म्हणतो, हा अध्यास तुटवणी, हा तुमचा अध्यास निघून जातो. म्हणजे याचा अर्थ अध्यास आधी मानावा लागतो, परंतु जेव्हा अधिष्ठान मात्र राहतं त्या ठिकाणी मात्र हा अध्यास तुटून जातो, हा अध्यास निवृत्त होतो. आणि या लागी जग सकळीक सत्स्वरूप, म्हणून सगळं जग काय आहे? सत्स्वरूप. जग म्हणजे सरळ धडधडीत दिसणारं नामरूपात्मक जग हे सत्स्वरूप आहे असं आम्हाला म्हणायचं आहे का? जग नाहीत, केवळ सत्स्वरूपच आहे. जग नाही, हे सत्स्वरूपच आहे. आणि हा काय म्हणतो, जग हे सज्जड आपला असज्जड दुःखरूप आहे आणि आत्मा सच्चिदानंद अद्वय रूप आहे. आणि त्या दोघांची एकता, बरोबर ना, ते दोघं एक आहेत असं तुम्हाला कसं म्हणता येईल? ते जगत ब्रह्मरूप आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कधी म्हणता येणार नाही? अधिष्ठान रूप झाल्यावर म्हणता येणार. काय म्हणता येणार नाही? जग ब्रह्म नाही नाही नाही, तुम्ही जोपर्यंत अधिष्ठान मात्र झाले नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे जग ब्रह्मरूप आहे अशी शंका लागेल. पण जेव्हा अधिष्ठानात मात्र जाता तेव्हा तिथं अध्यासच कुठे? अध्यासच नाही. आणि नामरूप हे काय आहे? अध्यासाचं स्वरूप आहे, बरोबर ना. मग त्या ठिकाणी अध्यासही नाही, मग नामरूपात्मक जगतच नाही, तर नामरूपात्मक जगताचं कारण अज्ञान ते पण त्या ठिकाणी सिद्ध होत नाही, बरोबर ना. अशी स्थिती आहे. मग त्यावेळेला तुम्ही जर म्हणायला लागले की तुम्ही ज्याला जग म्हणता ते आम्ही त्याला काय म्हणतो? जग हे सकळ सत्स्वरूप आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ह्या सिद्धांताचा अर्थ असा नाही का जग हे असं जड दुःखात्मक प्रतीतीला येणारं जग हे आहे या स्थितीत ब्रह्मरूप आहे असं आम्हाला सांगायचं नाही. जगताची असिद्धी आहे म्हणून आम्ही त्याला जगाला ब्रह्मरूप असं म्हणतो. ही शंका तुमची कधी जाईल? तुम्ही अधिष्ठान मात्र झाले तर, किंवा अधिष्ठान मात्रत्वानेच राहिले, विद्यमान असले तर तुम्हाला हे कळेल की जगब्रह्मरूप कसं आहे. जगब्रह्मरूप कसं म्हणजे ब्रह्मच अखंड आहे, त्याच्यात जगाला कोणत्याही प्रकारचा वावच नाही. तरी तुम्हाला ते प्रतीतीला येणारं जे काय आहे, जर अधिष्ठान मात्राकडून पाहिलं का ते काय आहे? ब्रह्मरूपच आहे. अधिष्ठान मात्रांनी पाहिलं तर ते ब्रह्मरूपच आहे. आगास स्वरूपाची पाहता खुन तरी ते गुणागुणविहीन, मग जग काय सगुण भासेल तेव्हा. तो म्हणतो आत्मा निर्गुण आहे, जग सगुण आहे. आत्मा निराकार आहे आणि जग साकार आहे. आणि त्या साकार सगुण जगताचं निर्गुण निराकार अशा सच्चिदानंद अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य होईलच कसं, अशी त्याची शंका आहे. आणि त्या शंकेचं उत्तर असं आहे, स्वरूपाची खुण. जर तुम्हाला आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान जर झालं तर ते स्वरूप कसं आहे? त्या स्वरूपात गुणही नाही ना अगुणही नाही, सगुण निर्गुण गुणाचे दोन्ही. म्हणून त्या ठिकाणी गुण आणि अगुण ह्या दोन्हींनी विहीन आहे, विवर्जित आहे. मग जग काय सगुण भाषेल तेव्हा. आत्मस्वरूपात जे आत्मस्वरूप गुण आणि अगुण यांच्या अतीत आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला जग हे सगुण आहे, त्रिगुणात्मक असणाऱ्या अज्ञानाचं कार्य त्रिगुणात्मक जगत आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी भासेल काय?
अर्थात भासणार नाही. आगा गुणाचा मागू नाही तरी जग हे म्हणावे काही, म्हणून अगहे जगही पायी सत्स्वरूप. तुमची दृष्टी कोणती आहे? तुमची दृष्टी जर स्थूल दृष्टी असेल तर त्या स्थूल दृष्टीनं आम्ही जगाची ब्रह्मरूपता सांगत नाही. तुमची जर वस्तू तत्वाची दृष्टी असेल, तात्विक दृष्टी, तर तिला आम्ही जग ब्रह्मरूप आहे असं म्हणतो. त्या दृष्टीनं पाहिलं तर ही ब्रह्मज्ञानी पुरुषाची दृष्टी आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाची दृष्टी म्हणजे दृष्टी कोण नाही, ती त्याच्या अनुभूतीला दृष्टी असं म्हणायचं आहे की नाही. तुमचा आमचा दृष्टिकोन आहे असं जग दुःखरूप जगत सच्चिदानंद ब्रह्म कसं होईल, हे जे आपलं केलेलं विधान आहे हा आपला दृष्टीचा कोण आहे. जो कोण हा आहे की नाही, इथं कोण नाही, याच्यामध्ये का दृष्टी कोण नाही, ही त्याची दृष्टी आहे. हा ते म्हणजे तुझा दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन नको सांगू आम्हाला, कोण आहे ना त्याला, अँगल आहे त्याला म्हणतो आपण. तर तो तुझा दृष्टिकोन मातीत घाल म्हटले, ही अनुभूती आहे असं. अवघा गुणाचा मागू नाही तरी जग हे म्हणावे काही, म्हणून अवघे जग ही पायी सत्स्वरूप. आगा आपली आवडी आपणे आपली घडी, घालूनी घडमोडी भाविली घडामोडी का घडमोडी घडमोडी भाविली असे. आता हे जे काय परमात्म्याने आपल्याच आवडीनं आपणची आपलीच आवडी धरोनी खेळिया आप आपणा ते व्याला रे, अशी त्याची पुढे काय ऐक खेळिया काय जोपना कारणी केली एक बायको तिने एवढे वाढविले रे, आहे की नाही. अध्यारोपातली भाषा आहे की नाही. आगा आपली आवडी, अरे आपल्या आवडीनं आपण आपली घडी घालून, हां आपणच आपली घडी घालून घेतली. आपल्या आवडीनं आपणच आपली घडी म्हणजे आपणच आपला संकोच किंवा उपसंहार करून घेतला. तर घडामोडी भाविली असे, आणि हीच आपल्याला घडामोड घातली म्हणजे आपल्याच आवडीनं काय केलं, जगताची घडी घातली म्हणजे त्याला आपल्या स्वरूपात विलीन करून टाकलं. आणि मोडी आपलं त्याला मोडी म्हणायचं. आणि घडी म्हणजे काय, आपणच आपला विस्तार केला जगत रूपाने, आपणच आपणला विस्ताराला प्राप्त झाला. आणि उपसंहार काय केला, या जगाचा उपसंहार आपल्या स्वरूपात केला. ही घडामोडी. पण ही घडी आवडीनंच आहे, मोडी पण काय आहे आवडीनंच आहे. ही आवड असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला आवडीच्या ह्याच्यामध्ये दुःख आहे का, घडण्यात सुख आहे का, मोडण्यात दुःख आहे का, सुख दुःख विवर्जित ही घडामोडी आहे. ही कशामुळे आवडी नाही, आपणच आपला विस्तार करायचा. तो कोषकीटक जसा आहे तो काय करतो, त्या आपल्या तोंडातून तो धागा काढतो आणि त्या धाग्यावरच काय तो खाली येतो वर जातो खेळत बसतो, आहे की नाही. तो त्याला कोणतं हे म्हणतात, कोशकृमी, उर्णनाभी, त्याला काय म्हणतात उर्णनाभी. तो उर्णनाभी जसं आपणच खेळत असतो आवडीनंच करतो. खाली आला म्हणजे काय, खाली आला काय तो, आणि वर गेला म्हणजे काय एखाद्या शिखराला पोचला का, त्याची आवड आहे ती. मग याच्यामधून त्याला काय, याच्यामधून त्याला आनंद मिळतो, याच्यामधून त्याला आनंद मिळतो म्हणजे त्याच्या आनंदात उणीव होत नाही, त्याच्या मूळ स्वरूपात कोणत्याही प्रकारची उणीव होत नाही. त्याप्रमाणे घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, काय ते सगळं आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता, घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, भवदुःख कोणवारी तुझ वाचोनी चिंता, धर्म जागो तुझी कृपाळू राजा, जानशी जीवीचे गा न सांगता सहजा. आता सांगतात आगा गुणाचा स्वरूपाची पाहता खून, स्वरूपाची खून पाहायला गेलं तर ते गुणागुणविहीन, ते गुण आणि अगुण या दोन्हींनी विवर्जित आहे. मग जग काय सगुण भासेल तेव्हा, हे जग सगुण भासल का तरी आपल्याला. सगुण जग जर आत्मस्वरूपात भासलं तर मग त्याचं ऐक्य करण्याचा प्रश्न येईल का. आता ऐक्य करण्याचा प्रश्न नाही का, भेदच नाही का, ते आत्मरूपच आहे का, ते नाहीच आहे का, तिथं आत्मरूपच राहतं का, जग राहतच नाही का, म्हणून जग आत्मरूप आहे असं म्हणण्याचा प्रघात आहे. अशा प्रकारचं सांगतो. आगा गुणाचा मागू नाही तरी जग हे म्हणावे काही, म्हणून अवघे जग ही पाही सत्स्वरूप. तुम्ही सांगा, स्वरूपात न बसता जर तुम्हाला, स्वरूपात न बसता जर विक्षेप तुम्हाला जाणार नाही,
दुसरं कोणते स्वरूपात म्हणजे स्वरूप रूप न होता तुमचा विक्षेप कधी जात नसेल तर जे द्वैती भांडायला आले आणि ते स्वरूप रूप तर होत नाही आणि किती काळ वाद करीत बसले तर त्यांना कधी स्वस्वरूपाची प्राप्ती होईल का? म्हणून या ठिकाणी ते म्हणतात ना, तुमचं चालू द्या, द्वैती लोकांचं आमचं काय, तुम्हाला काय पाहिजे? द्वैत पाहिजे आणि आम्हाला काय नको, हे द्वैत नको. ते द्वैत आमच्या दृष्टीने काय ते बाधित आहे, ते त्याज्य नाही, ते आमच्या दृष्टीने काय मिथ्या आहे. ते मिथ्या आहे या पदार्थाची आमच्या दृष्टीने शक्ती काय ते शून्य रूप आहे. त्या शून्य रूप द्वैताला घेऊन तुम्ही किती गोंधळ घाला, आमच्या आत्म्याचं काय, आमची काय हानी आहे का? काही आमच्या आत्म्याचे लाभ नाही, काही हानी नाही. म्हणून जो खरा वेदांती आहे किंवा खरा अनुभूती संपन्न पुरुष आहे तो द्वैताच्या त्याच्या ठिकाणी खंडन मंडनाच्या कधी भानगडीत पडेल काय? करण्याची काही गरजच नाही त्याला, कारण तुम्ही स्वरूपात बसत नाही, तुम्हाला हे कळणार नाही. स्वरूपात बसल्याशिवाय म्हणजे स्वरूप रूप झाल्याशिवाय हे तुम्हाला कळत नसतं आणि तुम्ही तर स्वरूप रूप व्हायला तयार नाही, द्वैताचा अभिनिवेश सोडायला तयार नाही. बरं आम्ही जे आहेत ना, आम्ही स्वरूप रूप झालेलं इथं आम्हाला इतक्या आनंदाची प्रतीती काय, द्वैताचा आनंद तुमचं द्वैत गेलं म्हणजे आम्ही काय आमच्या आनंदामध्ये काही उणीव निर्माण होईल असं नाही. बरं तुमचं द्वैत घेतलं म्हणजे आमचा आनंद वाढेल असं नाही, कारण त्या सत्ता आम्हीच आवडीनं दिलेली आहे. आम्ही त्याची सत्ता देतो पण घेतोय कधी, आणि मग आम्ही होऊन जातो आत्मरती आत्मक्रीड, आहे की नाही? आम्ही होऊन जातो आत्मरती आत्मक्रीड. पण तुमच्याशी वाद करायचा आम्हाला काही, उलट तुम्ही करा घटापटा, नका जाऊ आटा आमुची या. म्हणून मायेचे जे काही जीव आणि ईश्वरी मायेची दोन लेकरं आहेत, वासर आहेत, आणि त्यांनी त्या मायारूपी का त्यांनी येथेच त्या आपल्या मायारूपी मातेचं स्तनपान खुशाल करू देत. आम्हाला काही त्याच्याशी कर्तव्य नाही. तत्वम तो अद्वैतम ही, तत्व आमचं काय आहे? अद्वैतच आहे. आगा गुणाचा मागू नाही तरी जग हे म्हणावे काय. गुणाचा जर मागमोस लागत नाही तर जग आहे कसं काय म्हणावं? कारण गुणाच्या अतीत असणाऱ्या आत्मस्वरूप रूप आम्ही झालेल्या आम्हाला जर गुणच दिसत नाही तर ते गुणकारी जग आम्हाला दिसेल काय? गुणाचा जर माग नाही तर जग हे म्हणावे काही. म्हणून अवघे जग ही पायी सत्स्वरूप. म्हणून हे संपूर्ण जग काय आहे? म्हणजे अवघच आहे परमात्मा, फक्त जग नाही. या अर्थाने अवघ जग हे काय आहे? सत्स्वरूपच आहे. आगा आपली आवडी आपण आपली घडी घालून घडामोडी भाविली असे. आम्ही काय केली? फक्त आपल्या आवडीनं आपणच आपली घडी घालून आणि आपली घडी उकलून ही घडामोडीची काय केलेली आहे? भावना केलेली आहे. ही भावना कोणी केली? आपण केली का त्या स्वरूपाने केली? ही भावना सुद्धा कोणी केलेली आहे? आपण. बरं, भावनामध्ये घडी केली किंवा मोडी केली म्हणजे आपल्या भावनेने त्या मूळ स्वरूपामध्ये, मूळ स्वरूप काय? ह्या सगळ्या भावनेच्या घडामोडींना अस्पर्शित अचुंबित आहे. अशी स्थिती असल्यामुळं ते भावनेचा भितरू तेथे कायचा हा जगदाकारू अवघा सुख सागरू सर्वदा सरिसा. आता या ठिकाणी भावनेच्या मध्ये, भावनेचा भितरू, भावनेच्या आतमध्ये आम्हाला कुठं जगदाकार दिसेल का? बरं, भावनेचा जगदाकार दिसणार नाही. ते भावनेच्या भितरू तेथे कायचा जगदाकारू. त्या भावनेमध्ये जेव्हा तुम्ही घडी केली, बरोबर ना, आणि स्वरूप रूप झाला त्यावेळेला त्या ठिकाणी जगताचा आकार आहे का? मग तिथं काय आहे? अवघा सुखसागरू सर्वदा सरिसा. सारखा नित्य अखंड असा सुखसागरच त्या ठिकाणी आहे. सुखसागर परमानंदू अशा प्रकारची तिथली स्थिती आहे. यासाठी स्मृती सांगतात की भिन्नतःच जडे भेदाः चिदेका सर्वदा खलु इति सुतसहितायाम. सुतसहितेचं प्रमाण देतात. आता हे जे भेद भासतात ना आपल्या जगतातले, जीवजीवाचे, जडाजडाचे, जड जीवाचे, जड ईश्वराचे, ईश्वर जडाचे, हे जे भेद आहेत, हे भेद आहेत काय? तर भिन्नतःच जडे भेदाः. आत्मस्वरूपाहून भिन्न विषय जर मानले ना, बरोबर ना, जड पदार्थ आहे असं जर तुम्ही मानलं, जगत जड आहे असं मानलं तर काय आहेत? भेद आहेत. परंतु एकाहा चिद एकाहा सर्वदा खलु. पण चित स्वरूपात पाहिलं तर चित स्वरूप काय आहे? खरोखरी एकच आहे. मग हे आपल्या भावनेमध्ये असणारे भेद आहे की नाही? आणि त्या भावना काय केलेली आहे? चैतन्याहून जगत म्हणून एक पदार्थ आहे अशी भावना केली. त्या भावनेने मूळचं स्वरूप अस्पर्शित अचुंबित आहे. पण
चैतन्य जग आहे चैतन्य रूप, पण चिद्रूप तुम्हाला कळलं नाही, म्हणून जोपर्यंत ते स्वतंत्र जग चैतन्याहून भिन्न आहे अशी तुम्ही कल्पना करतात, तेव्हा चैतन्य एक आणि जग एक, आणि मग त्या जगाच्या संबंधात असणारे सगळे भेद तुम्हाला दिसतात. परंतु हे सगळे भेद चैतन्यात असतात का तुमच्या भावनेत असतात? हे सगळे भेद तुमच्या बुद्धीत असतात, आणि बुद्धिकृत केलेल्या भेदाच्या कोणत्याच कल्पनेचा त्याला स्पर्श होत नाही. म्हणून ते म्हणतात की चिद एका सर्वदा खलू. खरा एकटा चितच काय आहे? सर्वदा, सर्व कालात, सर्व देशात, सर्वत्र अनुष्यूत फक्त चितच आहे. आणि जड काय आहे? तर चितहून जेव्हा जडाची कल्पना केली जाते तेव्हा त्या जडाच्या ठिकाणी अनेक प्रकारची भेदाची कल्पना केली जाते. तत्वतव काय अभेद अद्वैतमेव. तत्व काय आहे? अद्वैतच आहे. सुतसंहितेचं प्रमाण देतात. आता पुढं पहा. एवं जडभेद जे काही ते भावना मात्र सर्वही, ते भावनाही नाही चिन्मात्रत्वे. आता जी भावना होते ना ती जरी पाहिलं, भावनेच्या आधी कोण आहे? चिन्मात्र. भावनेमध्ये कोण आहे? का भावना पण चिन्मात्र आहे, आणि भावनेची निवृत्ती नंतर चिन्मात्रच आहे. मग एवं जडभेद जे काही ते भावना मात्र सर्व. ते केवळ काय? हे जे भेद म्हणजे केवळ केलेली भावना मात्र आहे, याशिवाय त्या भेदाला कोणतंही स्थान नाही. भेद म्हणजे केलेली भावना. ते भावनाही नाही चिन्मात्रत्वे, आणि त्या चिन्मात्र स्वरूपात ती भावना तरी आहे का? मग भावनेने केलेल्या घडामोडी आहेत का? मग जगत आहे का? नामरूप आहे का? विक्षेप आहे का? विक्षेपाचं कारण त्रिगुणात्मक अज्ञान आहे का? काहीच नाही. फक्त काय झालं पाहिजे? वस्तू स्वरूपात होऊन पाहिलं तर एक समजून सांगताना आम्ही म्हणतो ह्या भावना आहे, पण भावना तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे का? मग भावनेने कल्पलेले चिज्जड भेद आहेत का? नाहीच. हे कधी आहे? जर तुमच्या भावनेमध्ये चिज्जडची कल्पना केली तर ते भावना मात्र म्हणून ते आहेत, म्हणून काही स्वरूपाच्या ठिकाणी आहेत असं नाही. तथाच. आणि त्याचप्रमाणे दुसरं एक सांगतात वासिष्ठाचं प्रमाण. हे असंच आहे का? बघा. एतदेव चिदाकाशम तदेव मननम स्मृतम यतदेव चिदाकाशम तदेव परमम पदम इति वासिष्ठे. आणि याला प्रमाण वासिष्ठाचं देतं. एतदेव चिदाकाशम. हे जे दिसतं ना दृश्य, हे काय आहे? केवळ चिदाकाश. चिदाकाश आहे. तदेव मननम स्मृतम. आणि हे जे मनन म्हणजे मनन करणारं जे मन नावाचं तत्व आहे ते सुद्धा काय आहे? एतदेव चिदाकाशनम. आणि तदेव ते चिदाकाशच काय आहे? मनन स्वरूप असणारं मन सुद्धा कोण आहे? चिदाकाशच आहे. एतदेव चिदाकाशम. हे सर्व चिदाकाशच आहे. तदेव परमम पदम. आणि तेच सर्वात परमपद किंवा श्रेष्ठ स्थान आहे. म्हणजे एतदेव चिदाकाशम तदेव मननम स्मृतम. मग ते जे मनन किंवा भावनाचे स्वरूप आहे ते कोणाचं आहे? चिदाकाश. तुम्ही त्याला भावना म्हणतात. भावना आहे का? चिदाकाशच आहे. जग आहे का? चिदाकाशच आहे. जड आहे का? चिदाकाशच आहे. जिच्यालादी भेद जे आहेत ते भेद आहेत का? चिदाकाशच आहे. सर्व काही चिदाकाशच आहे. आणि गंतव्यस्थान कोण आहे? परमम पदम सुद्धा तेच आहे. इति वाशिष्ठे. आगा जड भेदूची नाही तरी जग म्हणावे काही, सर्वदा एकले पाही सर्व वस्तू. आता तुम्हाला चैतन्य स्वरूपामध्ये जर कोणत्याही प्रकारचा चैत आणि जड असा भेदच नाही, म्हणजे त्या चित स्वरूपाला जड नावाचा भेद व्हायला त्या जडाने त्याच्या ठिकाणी परिच्छेद किंवा द्वैत रूपाने त्याचं विद्यमानत्व असलं पाहिजे. तेच जर नाही तर तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी चिड जड असा भेद आहे का? नाही. का जड नावाचा भेदच निर्माण होत नाही. चैतन्याच्या सापेक्ष जड म्हणून कोणी आहे असंच त्याला जर नाही, जड हा भेदच नाही, म्हणजे जड जर त्या चैतन्याला द्वैतच निर्माण करत नाही, भेदच निर्माण करत नाही, तर मग जग म्हणावे काय? मग असं जड असणारं जगत आहे ह्या म्हणण्याला तरी काय अर्थ आहे का? नाही. सर्वदा एकले पाहिजे सर्व वस्तू. सर्वदा एकटी एक फक्त आत्मवस्तूच त्या ठिकाणी निरतिशय व्यापक रूपाने विद्यमान आहे.
स्मृती आता सांगतात. शिव एव अस्ति नैव अन्य इति यहा निश्चय अस्तिता सदा सहा एव सिद्धांतः पूर्वपक्षस्तथा अपरे. इथं अवमेव ही वेदात आयमेवही पाहिजे. तर आहे ना, आहेच पाहिजे. आयमेव ही वेदार्थो नापराः परम आस्तिकाः अन्यथा चेत सुराः सद्यो मूर्धाम अत्रे कमेत्रे मूर्धाम आत्र प्रतिष्यती. बहुतेक उपनिषदामध्ये आहे ना मूर्धाम अत्र प्रतिष्यती. तर तिथं मेत्रच आहे का, किंवा मग काही वेगळं याच्यामध्ये असेल, पण बहुतेक अरे मूर्धा मे आत्र प्रते हे मध्ये हे न राहिलंय ते फक्त अवग्रह ना, काय त्याला म्हणतात, अवग्रह घ्यायचा म्हणजे झालं. वा वा ना. हा मूर्धा ते पतिष्यती असंही तर मूर्धा मे पतिष्यती हे प्रमाण सुत्सहितेतलं आहे. वा बघा, शिवा एव अस्ति केवळ परमात्माच आहे, नैव अन्य दुसरं काही नाहीच. इति हा निश्चय अस्तिता असा जो निश्चय झालेला आहे सदा सा एव सिद्धांत, तो निरंतर नित्य निरंतरता हा सिद्धांतच आहे. केवळ शिव परमात्मा आहे, जड म्हणून दुसरं कोणतीच वस्तू अस्तित्वात नाही, हाच परम सिद्धांत आहे असा बुद्धीमध्ये जर तुमचा निश्चय झाला तर हाच सिद्धांत आहे. पूर्वपक्षास तथा अपरे अयमेव, हा कोणता पूर्वपक्ष असो नाही तर अपर ते सिद्धांत पक्ष असो, हाच निश्चय असला पाहिजे. कारण का, अयमेव ही वेदार्था ना अपराहा परमास्तिका, परमास्तिक जे आहेत पराकोटीचे श्रेष्ठ आस्तिक त्यांचा हाच वेदाचा अर्थ आहे. काय वेद काय इतोला अर्थ इतुकाची साधीला वेद अनंत बोलीला. अर्थ काय आहे की फक्त परमात्माच सत्य आहे, परमात्म्याच्या अतिरिक्त जड म्हणून काही नाही असं सांगितलेलं आहे. हे श्रेष्ठ अशा प्रकारच्या वेदज्ञ आस्तिकांनी हे सांगितलेलं आहे. अन्यथा चेत सुराहा, हे देवानो जर याच्यापेक्षा अन्यथा जर तुम्ही मानाल तर सद्यो मूर्धाम मे मूर्धा सद्या पतिष्यती, माझं मस्तक लगेच इथं काय होईल, भंगून पडून जाईल. म्हणजे याचा अर्थ हाच काय आहे, सिद्धांत आहे. याला सुत्संहितेचं प्रमाण दिलं. उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं जर तू आता याच्या पुढे अतिशंका करशील तर तुझं काय होईल, आता शिर छाटलं जाईल असं आहे. एवं शिवे विन दुजे नाही ऐसे प्रमाण केले पाहिजे, ते शिवरूप म्हणाल काही तरी सत्यज्ञान अनंत. हे आता म्हणतात की अशा प्रकाराने प्रमाण करून सांगितलं की शिवरूपच केवळ आहे, पण ते शिवाचं काय स्वरूप आहे तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ते सत्य ज्ञान आणि अनंत स्वरूप आहे असंही श्रुतीनं सांगितलेलं आहे. सर्वांचे अधिष्ठान सर्व साक्षीतेची जाण सर्वांतरस्थ हे खुन त्याशीच केली. हे सर्वांचंही अधिष्ठान आहे, सर्वांचे जे अधिष्ठान तेचे माझे रूप पूर्ण आणि सर्व साक्षीतेचे जाणं आणि साक्षीत्व या झालो गुणाचा देखना. या ठिकाणी सर्व साक्षी तेच आहे, सर्वाधिष्ठानही तेच आहे, सर्वांतरस्थ आणि सर्वांच्या अंतरस्थही तेच आहे का, सर्वही तेच आहे, सर्व पण तेच आहे. तेची हे सर्व पाही, सर्वही तेच आहे. म्हणजे बघा, सर्वाधिष्ठान सर्वद्रष्टा सर्वांतर आणि सर्व, हे सर्व आखणानं नेहमी सांगत असतात हे सारखं. तेची हे सर्व पाही भाष्य भाषक प्रवाही तरी सहजची नाही जड भाग येते. आता भाष्य भाषकाचा किती प्रवाह तुम्हाला दिसत असला तर ह्या भाष्य भाषकामध्ये ह्या प्रवाहामध्ये म्हणजे ह्या व्यवहारामध्ये सहजची नाही जड भाग येते. आम्ही सांगितलं भाष्यही तोच आहे आणि भाषकही तोच आहे. अर्थात त्याच्यामध्ये बसून पाहिलं तर जड भाग नावाचा पदार्थच त्या ठिकाणी नाही. काही जड नाही ना जात, नाही जडाचं चाललंय म्हणून जड नाहीच आहे. या लागी वस्तू विलासेशी जाणं वस्तूची असे परिपूर्ण येथे दुजे कारण कुठून आला आहे का, आले आला. वस्तू विलासेचे जाणं, वस्तू विलासेशी म्हणजे वस्तूच्या विलासासहित, म्हणजे वस्तूचा जो विस्तार दिसतो दृश्य रूपाने तर त्याच्यासहित वस्तूचे असे परिपूर्ण वस्तूच आहे. किती विलास झाला तरी त्या वस्तूच्या परिपूर्णतेमध्ये भंग होत नाही. मग त्या विलासाचं काय आता बात करायचं का, ती वस्तूच आहे
ऐके नाही. मग त्या विलासासहित ती वस्तू आहे, म्हणजे कार्यरूपाने जरी कारण आता पुढं जीवनमुक्ती सांगायची त्यांना, तर विलासासहित जरी असले, असं नाही का त्याला अतिंद्रिय पदार्थाच्या अनुभूतीत कोणत्याही प्रकारची इंद्रियात्मक अशा प्रकारचा व्यवहार पूर्णपणे त्याचा ठप्प झालेला असतो. असं झालं तर ही जीवनमुक्ती ज्ञानोबरायांना मान्य नाही, वेदालाही ही जीवनमुक्ती मान्य नाही. श्रुती स्मृती पुराणामध्ये याला चित्तप्रज्ञता किंवा जीवनमुक्तता अव्यवहार्य स्थितीला किंवा निर्विकल्प समाधी मग्न किंवा एकांतामध्ये राहून केवळ आत्मचिंतन करणारा पुरुष किंवा तेच पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती करणारा हे जीवनमुक्ताचं लक्षण नाही. जीवनमुक्ताचं लक्षण जडाची सिद्धीच नाही, जीवाची सिद्धीच नाही, ईश्वराची सिद्धी नाही, मायेची सिद्धी नाही, फक्त काही सिद्ध वस्तू आपण आहोत, दुसरं काही नाही. मग ती वस्तू जी आहे, केवढाही व्यापार झाला, व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे, आकृत्वाचे न मोडे पाऊलके, ही अशी जी स्थिती ही सांगायची. म्हणून म्हणतात की वस्तुविलासेची जाणं, वस्तूचे असे परिपूर्ण. इथे दुजे कारण कुठून आलं, याला दुसरं कारण कुठून आलं, म्हणजे दुसरं म्हणजे कोणतं, अज्ञान. हे मुळात कारणच कुठून आलं, हे सगळं वस्तूचाच विलास आहे असं सांगतात. ठीक आहे ना. येया लागी वस्तू प्रभा, वस्तूची ची पावे शोभा, जात असे लाभा वस्तूची. आज विचारसागर नाही ना, नाही ना. आपण थोडं एक 15-20 मिनिटाची विश्रांती घेऊ आणि नंतर परत घेऊ, म्हणजे हा विषय परत घेऊ. 10-15-20 मिनिटाची विश्रांती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हा, अरे रामकृष्ण, चालेल, यायचं का. ते म्हणतात आज जेवण आहे लवकर, म्हणजे आत्ताच थोडंसं घेऊन संप. बरोबर आहे ना, नाही काही नाही, नाही काही नाही, आपण जे म्हणाल तर. बरं एक आपण म्हणतो, श्रीराम महाराज म्हणा आपण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. येया लागी वस्तू प्रभा, वस्तूची ची पावे शोभा, जात असे लाभा वस्तूची. तुम्ही किती जरी दृश्याचं वर्णन करायचा प्रयत्न केला, दृश्य ही अज्ञानाची शोभा आहे, अज्ञानाचं कार्य आहे, अज्ञानाशिवाय त्याची सिद्धी होत नाही, आणि अज्ञानाच्याच माथी ते दृश्य मारावंच लागतं, असं जर तुम्ही म्हणत असाल, लक्षात आलं ना. तर ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही काही म्हणत जा, ते सगळं ज्ञानाची शोभा वाढवतात. यया लागी वस्तू प्रभा, ही जी दृश्य आहे ना, ही अज्ञानाची प्रभा, अज्ञानाचा परिणाम नाही होत. हे काय होते, वस्तुप्रभा. हे दृश्य म्हणजे वस्तुप्रभा आहे, वस्तुस्वरूपाचीच ही प्रभा आहे असं म्हणा, किंवा ही जी प्रभा आहे ती वस्तूच आहे असं सिद्ध होतं. बरं, वस्तूची जी पावे शोभा, ज्या वेळेला तुम्ही हे दृश्य प्रतिपादन करता, दृश्याचं अस्तित्व किंवा सत्ता किंवा स्फूर्ती प्रतिपादन करता, तेव्हा सत्ता स्फूर्ती कोणाची, ती शोभा जी आहे ती अज्ञानाकडे जाईल का, सत्ता स्फुरण अज्ञानाचं आहे त्याच्याकडे जाईल का, वस्तूची जी पावे शोभा, वस्तूची शोभा वाढेल, आहे की नाही. आणि प्रभासुद्धा वस्तूचीच वाढली आणि शोभासुद्धा वस्तूचीच वाढली, आणि जाता असे लाभा वस्तूच्या. आणि हे जे दृश्य आहे, हे दृश्य कुठं जाईल, दृश्य कोणाच्या माथी मारलं जाईल, ही लाभ कोणाचा होईल, हे तुमच्या दृश्याच्या प्रतिपादनाने होणारा लाभ हा अज्ञानाचा होईल, म्हणजे अज्ञानाची सिद्धी होईल का, जाता असे लाभा वस्तूच्या, का ज्ञान मात्र वस्तूची सिद्धी होईल. म्हणजे हा लाभही त्याचाच, प्रभाही त्याचेच आणि शोभाही त्याचीच. म्हणून त्यांनी सांगितलं की चैतन्याची शोभा शोभतसे. म्हणजे हे जे आत्तापर्यंत आपण विचार केला, ह्या विचारामध्ये जर तुम्ही का दृश्य मानलं, बरोबर ना, दृश्य मानलं किंवा जगत मानलं, ते किंवा जगताचं कारण अज्ञान मानलं, बरोबर ना, अज्ञानाचा परिणाम जगत मानला, तरीसुद्धा ज्या वेळेला आपण वस्तुनिष्ठ असा विचार करतो त्यावेळेला ही जगत म्हणजे वस्तूची प्रभा आहे.
नंतर ही जगत म्हणजे वस्तूची शोभा आहे आणि ह्या जगताच्या सिद्धीनं लाभ वस्तूचाच होतो. म्हणजे चिन्मात्र वस्तू आपल्या महिमेत पडलेली असते, परंतु तुम्ही दृश्य मानलं का त्याच्यावरून ह्या वस्तूची काय होते, किंमत वाढते. म्हणून लाभ काय होतो, लाभ कोणाला होतो, वस्तूलाच होतो. ठीक आहे ना. याचं एक माणसाने वर्णन करायचं, वडिलांचं वर्णन करायचं होतं, त्याने मुळीच नाही, तुमचं अजिबात वर्णन करणार नाही, मी त्यात तुमच्या मुलाचं वर्णन करेल. ते म्हणजे कर किती वर्णन, कारण काय, आणि त्याचं वर्णन करायला लागला, शुद्ध बीजापोटीन फळे रसाळ गोमटी, आहे का नाही. तर ते म्हणे खुशाल कर हे वर्णन, तुला किती मुलाचं कर, आहे की नाही. पण ते येतंय कोणाला, मलाच येतंय की नाही. तसं ह्या दृश्य प्रपंचाचं किती वर्णन केलं कोणी, आहे की नाही. सगळ्या दर्शनकारांनी वर्णन करू द्या, सगळे दर्शनकार एकाच वेळेला विरोधी होऊन आपल्या पुढे येईल, तर आपल्याला काय, आपण काय म्हणत जाणार, एवढंच आपलं असणार. या लागी वस्तू प्रभा, वस्तूचीच पावे शोभा, आणि जात असे लाभा वस्तूची. असं होईल की नाही. द्वैत दशेचे अंगणा, अद्वैत ओळगे आपण, आणि भेद तव तव धुन अभेदासी. चांगले पाशी आपल्या ह्याच्यातलं भेद तव तव धुन अभेदासी. जीवनमुक्तीमध्ये काय नव्या प्रकरणात हे, या लागी वस्तू प्रभा, वस्तूचीच पावे शोभा, जाता असे लाभा वस्तूची. म्हणून ही वस्तूचीच प्रभा आहे, ही वस्तूचीच शोभा आहे, आणि हा वस्तूलाच होणारा लाभ आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा दृश्य, कारण काय, आपण आपल्या महिमेत होतो, शोभाही नव्हती, प्रभाही नव्हती, आणि लाभही नव्हता, असं खरं आपलं स्वरूप आहे. पण ते लोक आले पूर्वपक्ष आणि म्हणायला लागले, तर मग हे खंडन खाद्य, त्यांचं खंडन करायचं, तेच आपलं काय आहे, खाद्य. लाभ आहे का नाही त्याच्यामध्ये. त्यांना ती शोभा आहे तिथं त्यांना अधिष्ठानाची शोभा दाखवली की नाही, आणि प्रभासुद्धा अधिष्ठानाची सिद्ध झाली की नाही, अशी स्थिती आहे. आता टीका 291 वरची. जे दिशे प्रकाश्य प्रकाशकता किंवा कार्यकारणता, साध्य आणि साधकता, जे जे काही तुम्ही प्रकाश्य प्रकाशक भावाची कल्पना करा, कार्यकारण भावाची कल्पना करा, साध्य साधन भावाची कल्पना करा, ते वस्तू प्रभा वस्तू प्रकाश आहे. ते त्या वस्तूची प्रभा, त्या वस्तूची प्रभा म्हणजे काय, वस्तूचाच तो प्रकाश आहे की नाही. वस्तूनेच वस्तू शोभत असे, आणि तुम्ही त्याला जे काही दुसरं उपाधी केलं तर त्या वस्तूचीच वस्तूचीच वस्तूच्या ठिकाणी वाढलेली शोभा आहे असं सांगितलं. वस्तूचीच वस्तूच्या ठिकाणी वाढलेली शोभा आहे. साध्य साधकत्व ते लाभत असे. साध्य साधक भावाची कल्पना केली तर तो लाभ कोणाला झाला, साध्य कोणाचं साध्य झालं, वस्तूचं साध्य त्याला प्राप्त झालं. आणि हे जे काही तुमच्या मनातलं जे गृहीत कृत्य होतं ते खंडित झालं, आणि हा लाभ कोणाला झाला, आमच्या सिद्धांत पक्षालाच हा लाभ झाला, किंवा अनुभव पक्षालाच हा लाभ झाला. साध्य साधकत्वे लाभत असे वस्तूशीच वस्तू, वस्तूलाच वस्तू लाभली, वस्तूनीच वस्तूचा प्रकाश केला, आणि वस्तूच वस्तूचं कारण झाली. बरोबर ना. कार्यकारणता, साध्य साधन भाव आणि प्रकाश्य प्रकाशक भाव, हे तिन्ही भावातून सिद्धी कोणाची झाली, वस्तूची सिद्धी झाली. आगा स्वसंवेद्यतेशी लोप नाही, तेथे इतुकेही घडतसे पाही, आणि घडलेच न घडे काही, आयशे घडते. अमृतानुभवाने माणसाला जीवनामध्ये काय दिलंय याला काही तोड नाही आणि काही नाही. माणसाने फक्त आपलं अमृतानुभव नाव घ्यावं आणि नाचत राहावं, आहे की नाही. याच्यापेक्षा दुसरं काही त्याला दुसरा काही करायला राहणारच नाही, असं त्यांनी आपल्याला दिलं, आहे की नाही. ते सांगतात. आता तुम्ही हे जे सांगता ना, याच्यामध्ये स्वसंवेद्यतेचा कधी लोप होत नाही. बरं, इतकंही पण घडतं, स्वसंवेद्यतेचा कधीच लोप होत नाही. आणि हे साध्य साधन भाव, कार्य कारण भाव आणि प्रकाश्य प्रकाशक भाव, हा प्रवाह आहे त्या ठिकाणी व्यवहाराचा. हाही सगळा जरी घडत असला तरी घडलेच न घडे काही, तरी सुद्धा जेवढं घडून तिथं काहीच घडत नाही, आईशे घडते. असं घडतं म्हणजे अशी अनुभूती येते. अशी अनुभूती स्थिर स्वरूपाची राहते. व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे, अक्रियत्वचे न मोडे पाऊलकेही, अशी स्थिती येते. एवं ही अनुभवाची खुण, अवघे त्रैलोक्य आनंद गण,
येथे अज्ञान कारण कैचे आता. ही जर तुम्हाला अनुभवाचं जर हे स्वरूप लक्षात आलं तर त्याच्या दृष्टीने अवघेची त्रैलोक्य आनंद घन, सगळं अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता आणि चरणी जगन्नाथा चित्त ठेले. पण त्रैलोक्य नाव घेतलं का मग जगन्नाथाच्या ठिकाणी चित्त तुमचं लागतं. तुम्ही केलेल्या त्रैलोक्याच्या कल्पनेचा लाभ कोणाला झाला? आम्हाला जगन्नाथाची सिद्धी झाली, आहे की नाही? म्हणून म्हणतात, म्हणून कोणाच्याही विषयी द्वेष नाही आम्हाला. अविवादो अविरुद्धश्च, आमचा कोणाशी विवादही नाही आणि आमचा कोणाशी विरोध पण नाही. मग तुम्ही म्हणाल विवादही नाही विरोधही नाही, पण बरोबर ना, पण मग आम्ही जेव्हा वाद घालतो तेव्हा तर तुम्ही पुन्हा त्याचं खंडन करता, आहे की नाही? असं दिसतं सुरुवातीला. मग त्याचा अर्थ काय आहे? ही आमची तुमच्यावर दया आहे का या रूपाने तुम्हाला आम्ही अद्वैत अधिष्ठानाचं ज्ञान करून देतो आणि ह्या रूपाने तुम्ही आम्हाला खूप उपकार आहात की आम्हाला आमचा आत्मानंद भोगता येतो, चैतन्याची शोभा शोभतच नाही. तर आमचं काय चैतन्य जे स्वरूप आहे तिथं जाऊन काय करायचं? काय जाऊन या करून निज धामा तेथे मी नातळे नाडुळे विश्रामा. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर येथे पाहुनी तमाल मेघ श्यामा नेघो नायको आणि का दुर्गमा. हो, अशा प्रकारची स्थिती आम्हाला येते. आमचा आनंद होता, पण आनंदाला काय झालं? उधाण आलं, आहे की नाही? पुढं सांगणारच आहे की आपला जी अनुभूती ती ह्या शब्दाच्या द्वारा किंवा ह्या निमित्ताने जेव्हा आपण बोलायला लागतो तोच आनंद काय होतो? उसळतो, आहे की नाही? त्या आनंदाच्या लाटा त्या ठिकाणी उसळतात. आणि समुद्र जसा अथांग परंतु लाटा विवर्जित तरंग विवर्जित समुद्र शोभत नाही. तो जर जेव्हा अथांग समुद्र जेव्हा लाटाच्या रूपाने उसळतो तेव्हा पाण्याच्या पाणीपणात बदल न होता उलट अधिक आनंद देतो. तसं तुम्ही आम्हाला विरोध करायला जाता, परंतु आम्हाला काय होतो? आमचा आत्मानंद या रूपाने भोगायला मिळतो. म्हणून अविवाद अविरुद्धची वस्तुस्थिती आहे. परंतु तुम्ही विरोध केला तेव्हा सुद्धा शिवाय काय फक्त आम्हालाच उपयोगाला होतं असं नाही, तुम्हाला पण तुमची यथार्थ समजूत होऊन जाते, तुम्हाला पण यथार्थ समजुतीवर आरूढ होता. आणि उलट तुम्ही आम्हाला वाद करायला आले होते, तुम्ही आम्हाला गुरु म्हणायला लागता, आहे की नाही? तुम्ही वादाच्या निमित्ताने आले होते, तुम्ही आम्हाला काय म्हणायला लागले? आता गुरु म्हणायला लागले. अशी स्थिती होती का नाही? तुमचं पण कल्याण आहे, आमचं पण कल्याण आहे. म्हणून सच्चर्चा जे आहे ना, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर बुधा. एवम हे अनुभवाची खुण अवघे त्रैलोक्य आनंद घन येथे अज्ञान कारण कैचे आता. तुम्ही सांगा बरं, आता अज्ञान कारण इथं सिद्ध झाले का? नाही. म्हणून वस्तूशी अन्यथा नाही, वस्तू कधीच अन्यथा प्राप्त झाली नाही. येन प्रकारेन म्हणजे येन केन प्रकारेन अन्य न भवती वस्तू, वस्तू कशाच प्रकाराने अन्यथेला झाली नाही. तरी कारणे काज काही मागुते हे विषयी बोलले आहे. वस्तू जर अन्यथा नाही तरी कारणे काज काही. तर वस्तू जर अन्यथा झाली नाही तर तिथं कारण अज्ञान मानण्याची काय गरज आहे? मागुते विषयी पुढेही बोले. अजून या संबंधाने मी अजूनही पुढं बोलत आहे. काय बोलतात? वाचूनी वस्तू या आपण पे प्रकाशावया अज्ञान हेतू वाया अवघेची. तर ते म्हणतात वाचून. आता हे जर आपण पाहिलं, वस्तू कधी अन्यथाच होत नाही, ती स्वयंप्रकाश आहे, बरोबर ना? तिच्या ठिकाणी विक्षेप आणि आवरण आणि अज्ञान आणि अज्ञानाच्या दोन्ही शक्ती ह्या त्या वस्तूच्या ठिकाणी कधी स्पर्श देखील त्यांनी केलेला नाही, त्यांनी विवर्जित आहेत, बरोबर ना? मागचं पुढचं अनुसंधान राहून चाललंय ना. हां, नाहीतर मग काय नाही, काही विचारण्याची गरजच नाही. आपल्यावर तेवढं आमची श्रद्धाच आहे. म्हणून अन्यथा वस्तूशी अन्यथा नाही तरी कारणे काज काय. जर वस्तूच अन्यथा कधी होत नाही तर दुसरी कारणं शोधायची काही गरज आहे का? म्हणजे अज्ञान वगैरे. आणि मागुती विषयी पुढेही बोले. आणि ह्या संबंधाने आम्ही आणखीन सांगत आहोत. 292 क्रमांकाची ओळी आहे की वाचोनी वस्तू या आपण पे प्रकाशावया अज्ञान हेतू वाया अवघवेची. या वस्तू वाचून, ह्या वस्तू वाचून म्हणजे आत्मवस्तू वाचून आपण पे प्रकाशावया त्याचं स्वतः प्रकाशन करण्यासाठी अज्ञान हेतू वाया अवघेची. समजा वाचून या वस्तू म्हणजे ह्या वस्तूला वगळून, म्हणजे हीच वस्तू सर्वांची प्रकाशक आहे हे सोडून वास्तविक सर्वांचं प्रकाशन करायला या जगताचं ज्ञान करून द्यायला काय अज्ञान पाहिजे का?
जगत ह्या कार्याच्यासाठी अज्ञान स्वीकारावं लागते का? कार्यकारण भाव स्वीकारावा लागतो का? प्रकाश प्रकाशक भाव स्वीकारावा लागतो का? साध्य साधन भाव स्वीकारावा लागतो का? यया वाचून वस्तू यया आपणपे प्रकाशावया, ह्या स्वतःच्या वस्तूला आपलाच प्रकाश करण्यासाठी कोणी गरज आहे का? प्रकाश आणि प्रकाशक ती दोन्ही स्वतःच आहे. मग तिथं अज्ञान हेतू वाया अवघेची, त्या ठिकाणी अज्ञान हेतू आहे, हे काय आहे? अवघेची वाया, हे पूर्णपणे मिथ्या आहे, निरर्थक आहे. म्हणून आता आपल्या जगातामध्ये व्यवहारामध्ये साध्य साधन भाव दिसो, प्रकाश्य प्रकाशक भाव दिसो किंवा कार्यकारण भाव दिसो, या सगळ्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी अज्ञान मानण्याची काय गरज आहे? आणि कसं आहे ते वाया, ते व्यर्थ आहे. अज्ञान मानणं हे काय निरर्थक आहे, मारण्याची गरज नाही. हा सगळा चिदविलास आहे की नाही? हे तर आतापर्यंत मी तुम्हाला चांगल्या प्रकारे, आता फक्त 3 ओळ्या राहिल्यात ह्या प्रकरणातल्या, फक्त 3 ओळ्या राहिल्यात आतापर्यंत. असं जर आपल्याला चांगलं पहिल्यापासून आपण अनुसंधान ठेवलं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या आणि पटल्या असतील तर अज्ञानाचं नाव सुद्धा पुन्हा घेण्याचं कारण नाही. आता सांगतात वाचून वस्तू या आपण पे प्रकाशावया अज्ञान हेतू वाया अवघेची, हे अवघं सगळं काय आहे? अज्ञान हेतू म्हणणं हे पूर्णपणे काय आहे? व्यर्थ आहे. कारण यया वस्तू वाचून यया आपण पे प्रकाशावया, आपले ह्या आत्मवस्तूपासून आपले प्रकाशन करण्यासाठी मग दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाही. आणि जर एवढं करून कोणी अज्ञान हेतू आहे असं म्हणत असेल तर ते म्हणणं व्यर्थ आहे. हीच गोष्ट आता बघा टीका. वस्तूची स्वसंवेद्य खुण हे तो लोपेना जाणं तरी जग काय अनया होणे असे. जर वस्तूची स्वसंवेद्य म्हणजे स्वयंप्रकाशत्व हे जर कधीच लुप्त होत नसेल, म्हणजे वस्तूच्या ठिकाणी असणारं दृंगमात्रत्व, आणि ते दृंगमात्रत्व म्हणजे कसं? निरपेक्ष दृंगमात्रत्व, आणि ते दृंगमात्रत्व म्हणजे केवळ असणारं दृंगमात्रत्व, त्याच्याशिवाय दुसरी कोणती वस्तू त्या दृंगमात्राच्या ठिकाणी नाही. असं जर असेल आणि ते दृंगमात्र चैतन्याचा, बरोबर ना, कधी लोप होत नसेल तर जग हे काय आनंद त्याहून असे. जग हे त्याच्यापासून काय वेगळं आहे का? कारण सर्वच जर चैतन्य आहे तर जग हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? सर्वच चैतन्यच चैतन्य आहे तर जग नावाचं तुम्ही जे वाचारंभन मात्राने उच्चारण केलं ते कोण आहे? चैतन्यच आहे. म्हणून त्या अर्थाने ते असं जर दुःख रूपाने नाही, हे मागं सांगितलं, ते अभाव रूपाने असल्यामुळं आम्ही तुम्ही त्याची जेव्हा कल्पना करता त्या तुम्ही अभावरूप असणाऱ्या पदार्थाला जेव्हा अनिर्वचनीय किंवा सत्य म्हणता, तेव्हा आम्ही जेव्हा चिंतन करतो त्याचं, तेव्हा आम्हाला काय सापडतं? त्याच्यामध्ये केवळ चैतन्य सापडतं, अवघ चैतन्य असं सापडतं. अग्निवस्तू म्हणजे चिन्मात्र ऐक्य ज्ञान. इथं आहे का अग्निवस्तू म्हणजे असं आहे का? अग्निवस्तू म्हणजे आगा पाहिजे तिथं, तेच म्हटलं. आगा वस्तू म्हणजे असं पाहिजे. आपलं हे जर पूर्ण झालं तर आज किती तारीख आहे? 12 तारीख ना. 13-14ला पूर्ण झालं तर 15 तारखेला सगळ्यांनी अमृतानुभवाचा दिवसभर अनुवाद करायचा. हां, प्रत्येकाने. आणि त्या दिवशी जे चुकेल येणार नाही का आता झालंय म्हणून किंवा सांगायचं म्हणून येणार नाही तर त्याला भरपूर दंड करण्यात येईल. तर त्या दंडाचं स्वरूप काय असेल? हां, त्या दंडाचं स्वरूप त्याच वेळेला सिद्ध होईल, आहे की नाही? ज्या वेळेला आहे ना, ज्या वेळेला तो दंड केला जाईल तो इथं असणाऱ्यांनाच केला जाईल, आहे की नाही? तो दंड केला जाईल तो कोणाला केला जाईल? इथं असणाऱ्यालाच केला जाईल. हे त्या दंडाचं स्वरूप असेल. आगा वस्तू म्हणजे चिन्मात्र ऐक्य ज्ञान. वस्तू म्हणजे काय? चिन्मात्र, केवळ एक, घनीभूत एक असणारं ते ज्ञान. ते आपणाशी तव नव्हे नेन, ते आपल्याला तर काही कधी अज्ञानात राहत ठेवित नाही,
त्याचं कधी आपल्याला अज्ञान असत नाही. आपली जे चिन्मात्रैक्य स्वरूप असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान कधी अज्ञानाचा विषय होत नाही, ते अज्ञानात कधी जमा होत नाही, म्हणजे त्याचं कधी अज्ञान होत नाही. अग्नी काय उष्णते विना असू शके पे, अग्नी कधी उष्णतेला सोडून असतो काय? नाही. परी उष्णाशी उष्णपण ते उष्णशी नव्हे जाणं, आणि उष्णतेला पुन्हा उष्णपण आहे असं तर कधी त्याला उष्णता असं तर काही नाही. उष्णता हे अग्नीचं काय आहे? स्वरूपच आहे. तेवी वस्तूशी वस्तू जाणं ते जाणण्याचे नव्हे, जाणणे रूपच वस्तू आहे, तिला पुन्हा जाणायचं नाही. मागं सांगितलं ते जे अज्ञानाचा विषय होतं ते ज्ञानाचा विषय होत असतं, वस्तूला जाणण्याची गरजच नाही, कारण ज्ञान म्हणजेच काय आहे? वस्तू आहे. त्याची जाणीव जे काही तोची हा विलास पाहिजे. तिथेही समजा तुम्ही कधी कधी त्याला जाणीवेचा विषय करता, बरोबर ना? मग जाणीवेचा विषय करून ते काय होतं? ज्ञेय करायला पाहता. ते ज्ञेय करणं म्हणजे काय? तोच हा ज्ञेयाचा किंवा काय आहे? ज्ञेय रूपाने असणाऱ्या दृंगमात्राचा हा ज्ञेय रूपाने असणारा विलास आहे. म्हणजे तिथे कोण आहे? ज्ञेय आहे का दृंगमात्र आहे? का दृंगमात्रच आहे? का दृंगमात्रालाच ज्ञेय नाव आलेले? का तत्वतः जे तुम्हाला दृश्य म्हणून ज्ञेय म्हणता का ते नाहीच आहे तिथं? का ते ज्ञेय ज्ञान स्वरूपच आहे? का ज्ञान स्वरूपच अखंड आहे? का तिथं ज्ञेय वाचरंभन मात्र आरोपच आहे की नाही? असं आहे. मग ते पण विचाराने सिद्धी होती कोणाची? पुन्हा ज्ञेयाची सिद्धी होती का दृंगमात्राची होती? दृंगमात्राची होती. म्हणून त्या वस्तूशी वस्तू जाणं, आणि ती वस्तू जर ज्ञान स्वरूप राहत असेल त्याला काय जाणणं म्हणायचं का? तिला काय जाणण्याची विषय झाली का? ती झालीच नाही. त्याची जाणीव जे काही तोची हा विलास पाही तरी आपणा जाणावया काही कारणांतर असे. आणि ती जाणीव आहे, ही जाणीव तर काय आहे? त्या दृंगमात्राचाच विलास आहे. त्याला आपल्याला जाणण्यासाठी काही दुसरं कारण अज्ञान वगैरे स्वीकारावं लागलं का? का काय कारणांतराची आवश्यकता आहे? नाही. तेही कारण अज्ञान तरी वस्तू असता जाणं अज्ञानाशी स्थान संभवले नाही. आता ते म्हणतात दुसरं कारण आहे, आणि ते कारण आहे कोण आहे? म्हणतात अज्ञान आहे. मग जर त्याला कारण अज्ञान आहे, कारण अज्ञानाशिवाय त्याचं ज्ञान होणार नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर तेही कारण अज्ञान आहे. एक तर दुसरं कारणांतरच नाही, पण तुम्ही कारण आहे म्हणतात, आणि ते कारण कोणतं? अर्थात अज्ञान. असं जर तुम्ही पूर्वपक्षी म्हणत असाल तरी वस्तू असता जाणं अज्ञानाशी स्थान संभवले नाही. अज्ञानाचं ज्ञान म्हणतात तर ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर विरोधी धर्म आहे. आता कालच सांगितलं की त्यांच्यामध्ये धर्मधर्मी भाव तर कधी असू शकणार नाही, आहे की नाही? धर्मधर्मी भाव त्याच्यामध्ये असू शकणार नाही. मग आता जर तुम्ही म्हटले की ज्ञानाला कारण कोण आहे? अज्ञान आहे. ज्ञानाला कारण कोण आहे? अज्ञान. मग ते कार्य आणि कारण झाले. पण जे ज्ञान कार्याचे जे धर्म असतील ते कारणाचे असायला पाहिजे, बरोबर आहे ना? आता हे जे अज्ञान आहे ते जडरूप आहे आणि ज्ञान हे चिद्रूप आहे. मग चिद्रूप आणि जड असणारं जे अज्ञान ते जेव्हा त्या अज्ञानाच्या समोर ज्ञान येईल तेव्हा ज्ञान राहील का अज्ञान राहील? लाखेच्या पेटीमध्ये असणारा अग्नी जो आहे तो अग्नी लाखेला ठेवील, लाख अग्नीला ठेवील का अग्नीच लाखेला जाळील? का आपणच प्रगट होईल? तसं हे ज्ञान काय करील? अज्ञानाला घालवील. कारण तुम्ही काय म्हणता त्या ज्ञानाला कारण कोण आहे? अज्ञान, बरोबर ना? मग ते अज्ञान काय करेल? त्या कारणाला घालवील का ते कार्यच त्या कारणाला घालवेल? ते अज्ञान ज्याला तुम्ही कार्यरूप ज्ञान म्हटले, बरोबर ना? ते ज्ञान काय होईल? त्या अज्ञानाशी संबंध झाल्याबरोबर त्या अज्ञानाला घालवील आणि फक्त ज्ञानच त्या ठिकाणी अवशिष्ट राहील, बरोबर ना? असे जर तेही कारण अज्ञान तरी वस्तू असता जाणं अज्ञानाशी स्थान संभवले नाही. अज्ञानाला कुठं स्थान तुम्हाला त्या ठिकाणी अज्ञान सिद्ध करता आलं नाही. किंबहुना ऐसे वस्तूशी पालटू नसे तरी वस्तूची कारण जशी आलीची नाही. जर तुमच्या वस्तूला कोणत्याच प्रकारचं परिवर्तन होत नसेल आणि पूर्वरूपाचा परित्याग होत नसेल तर ती वस्तू कारण दशेला आली म्हणजे कारण रूपतेला प्राप्त झाली असं म्हणता येईल का? नाही. जर या ठिकाणी त्या अज्ञानामुळं मूळच्या दृंगमात्र ज्ञान स्वरूपात जर कोणतंच परिवर्तन झालं नसेल तर त्या ज्ञानाला कारण ते अज्ञान झालं असं तुम्हाला म्हणता येईल का? नाही. आगा बीज, फार सुंदर उदाहरण दिले. आगा बीजी विकार नाही तरी ते बीज कोणाचे पाही, एवं कार्यकारणे विन काही वस्तू मात्र असे. संदीप महाराज ही ओळी लक्षात घेतली का? तर त्यामध्ये बीजी विकार नाही. अनेक वृक्षांची बीज आहेत आणि त्या बीजामध्ये अजून विकार झालेला नाही, अंकुरदशेला प्राप्तच झाली नाहीत. आणि ते बीज कोणाचे पाहिजे आणि ओळखा बरे हे बीज कोणाचं आहे?
हे उंबराचं आहे का वटवृक्षाचं आहे का लिंबाचं आहे, कशाचं बीज आहे ओळखा तुम्ही. बीज कोणाचे बीजी विकार नाही, बीजामध्ये अजून विकार झालेला नाही, आणि ते बीज कोणाचे पाहिजे, ते बीज कोणाचे ओळखा बरं. तर एवं कारणे कार्यकारणे विन काही वस्तू मात्र असे. अशा प्रकारे कार्यकारणा वाचून कोणती तरी एखादी वस्तू आहे काय, किंवा दुसरा इथं अर्थ असं घ्यायचा, कार्यकारणे विन वस्तू असे. म्हणजे ज्या वस्तू आत्मवस्तूच्या ठिकाणी कार्य नाही आणि कारणही नाही अशा प्रकारची ती वस्तू आहे. मग ती वस्तू विकारदशेस आली हे आगटमानं बोली. तिच्या ठिकाणी कार्य आणि कारण भावच नाही अशी ही दृंगमात्र वस्तू, आणि ती वस्तूच्या ठिकाणी विकार झाला असं म्हणणं हे आगटमान अवघी बोली. ही सगळं बोलणं कसं आहे, अघटित बोलणं आहे, जे कधीच होऊ शकत नाही. म्हणजे कार्य कारणातीत असणारी आत्मवस्तू ही कार्यभावाला प्राप्त झाली, आणि मग त्याच्या ठिकाणी तिचं कारण कोण आहे, अज्ञान आहे असं मानणं ही अगटमान बोली आहे. मग जैशी तैशी संचली वस्तू मात्र, वस्तू आपली जशी आहे तशी संचलेली आहे, विद्यमान आहे. वस्तूशी विकार नसे तरी अज्ञान घडे कैसे, म्हणून आत्यंतिक नसे अज्ञान येथे. म्हणतात वस्तूच्या ठिकाणी विकार तर कधी होत नाही, आणि वस्तू कधी नित्य अविकारीच राहते. तर मग अज्ञान घडे कैसे, तर त्या ठिकाणी म्हणतात वस्तू जर कायमची निर्विकार राहत असतील तर त्या वस्तूच्या ज्ञानस्वरूप वस्तूला जर दुसऱ्या कशाची आवश्यकताच नाही त्याचं ज्ञान व्हायला, कारण ती स्वयंप्रकाश आहे. पण तिच्या ज्ञानासाठी अज्ञान आहे असं मानणं हे अघटित गोष्टी करण्याला प्रवृत्ती होण्यासारखं आहे की नाही. म्हणून म्हणतात वस्तूशी विकार नसे तरी अज्ञान घडे कैसे. वस्तूला जर विकारच नसेल तर अज्ञान येईलच कुठून. काय तुम्हाला बरं, बीजाच्या अंकुरित होण्याच्या पूर्वी त्या बीजामध्ये, बरोबर आहे ना, बीजामध्ये कोणता वृक्ष आहे याचा कसा निवारा होईल, तसं स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान जर कुठं बीजरूपाने ते अज्ञाने कार्यरूपाला तर आलंच नाही, आणि वस्तूच्या ठिकाणी कार्यरूप तर नाही, ती वस्तू कार्यकारणाच्या अतीत आहे, आणि तिचं ज्ञान होण्यासाठी किंवा तिच्याच आश्रयाने हे अज्ञान आलं असं अघटित गोष्ट तुम्ही कशी बोलू शकता, अर्थात बोलूच शकत नाही. अज्ञान घडे कैसे, मग याचा अर्थ काय झाला सिद्ध, मनोनीचं आत्यंतिक नसे अज्ञान येथे, अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे असं. हे आत्यंतिक कधीच अज्ञान असणं शक्य नाही हेच आतापर्यंत सिद्ध झालं. या लागी अज्ञान खंडन या प्रकरणाचे उपसंहरण करीतसे जाण पदत्रये करूनही. म्हणून आम्ही याच्यानंतर ह्या अज्ञानाचं खंडनात हे जे प्रकरण आहे याचा उपसंहार पदत्रयाने, म्हणजे 3 ओव्या, म्हणजे आता शेवटच्या 3 ओव्या आहेत, याच्यामध्ये अज्ञान खंडन प्रकरणाचा उपसंहार करतात. याच्यापैकी शेवटची ओवी ही फार ठळक आपल्याला निश्चित आपल्या स्वरूपावर आरूढ करणारी अशा प्रकारची ओवी आहे, आणि मधली ओवी ती दृष्टांताची ओवी आहे, आणि प्रथम ओवी जी आहे ती अज्ञान खंडन सांगणारीच आहे. अशा रीतीने ह्या 3 ओव्या आहेत. दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आज आपण दुपारी हे प्रकरण पूर्ण करू.